सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा आणखी एक खास व्हिडिओ आपण इथे घेऊन आलेलो आहेत। इथं आमचे येळूर केंद्राचे सीआरपी श्री महेश जळगेकर आणि येळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन पाटील सर इथं उपस्थित आहेत। सर्वांचं स्वागत। या ठिकाणी टॉय बेस्ड पेडागॉजी हे प्रदर्शन येळूर, देसूर आणि धामणे या तिन्ही सेंटरच्या वतीनं MHPS मॉडेल या शाळेमध्ये भरवत आहोत। आणि या ठिकाणी तिन्ही सेंटरचे सर्व मुख्याध्यापक, पहिली ते तिसरी सहशिक्षक, त्याचबरोबर या शाळेचे SDMC सदस्य या ठिकाणी, त्याचबरोबर डाएटवरून आलेले अधिकारी आणि ऑफिसकडून सुद्धा आलेले अधिकारी या ठिकाणी हजर आहेत। सरांनी सांगितल्याप्रमाणे टॉय बेस्ड म्हणजे कृतीयुक्त शिक्षण। मुलांनी इयत्ता पहिली ते 7वी पर्यंतच्या जे वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत त्या हाताळून त्यांना त्यांची उत्तर मिळावी आणि त्यांना शिकण्यामध्ये आवड निर्माण होण्यासाठी हे टॉय बेस्ड आज या मॉडेल शाळेमध्ये ठेवलेलं आहे। मी अमवाय कडलीकर, MHPS येळूर। माझ्याकडे इयत्ता पहिलीचा वर्ग आहे। पहिलीच्या मुलांना गणितातील सर्व सामर्थ्य व्यवस्थित हाताळण्यासाठी मी हे टीचिंग एड्स तयार केलेले आहेत। सर्वप्रथम मुलांना 1 ते 10 पर्यंतच्या संख्या चांगल्या याव्यात, समजाव्यात म्हणून मी वेगवेगळ्या रंगीत कागदांचा वापर करून 1 ते क्रमवार संख्यांचा टीचिंग एड्स तयार केलेला आहे। यानंतर हे आहे स्थानिक मूल्य किंमत। येथे 1 सुट्याच्या घरामध्ये 1 दिल्यानंतर याची किंमत 1 होते। हाच अंक जर मी दशकाच्या घरात नेला तर याची किंमत 10 होते। हा अंक शतकाच्या घरात नेला तर याची किंमत 100 होते। सहस्त्राच्या घरामध्ये याची किंमत 1000 होते। सहजपणे इयत्ता पहिलीचा मुलगा सहजपणे या वस्तूचा वापर करून जर शिकला तर ते मुलगा 1000 पर्यंतच्या संख्या शिकू शकता अशी मला खात्री आहे। यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचं वाचन करायला मुलाला जर ही वस्तू त्याच्या हातात दिली तर तो सहज या संख्या 1 2 3 4 9 पर्यंत शिकू शकतो। इथं गेल्यानंतर तो की 10 ही संख्या समजून घेऊ शकतो। परत तो पुन्हा 11 ते 20 पर्यंतच्या संख्या तो सहज शिकू शकतो। अशा पद्धतीनं तो 100 पर्यंतच्या संख्या सहज वाचन करू शकतो। यानंतर हे आहे मागील, पुढील व मधली संख्या समजवण्यासाठी ही जर वस्तू त्या मुलाच्या हातामध्ये हाताळायला दिले तर तो सहज 1च्या पाठीमागे 0 आहे, मध्ये 1 आहे, पुढं 2 आहे, तसेच 2च्या मागं 1 आहे, 2च्या पुढं 3 आहे। असं मागील पुढील संख्यांचं हे सामर्थ्य तो सहजच समजून घेऊ शकतो। यानंतर त्याला बेरजेची गणित शिकवायचं असेल तर त्याच्या हातामध्ये पेन देऊन मी सांगितलेल्या संख्या तो सहज इथं लिहू शकतो। ह्या झाल्या हातचा न घेता साधी बेरीज करू शकतो। यानंतर त्याला जर हे ओल्या कपड्यानं पुसलं तर हे जात आहे। ते गेल्यानंतर इथं जर मी 18 असं लिहिलं आणि इथं आणि याची बेरीज करा म्हटलं तर 8 आणि 3 11, तो इथं 11 मांडू शकतो आणि हातच्याचा या ठिकाणी मांडून तो सहज असा इथं हातचा नेऊन ठेवू शकतो। जे बेरजेची ही क्रिया तो सहज पूर्ण करू शकतो। यानंतर कालमापन हा प्रकरण आहे। त्या कालमापनामध्ये मुलाला घड्याळाविषयी माहिती समजू शकते। मागील पुढील संख्या बेरीज वजाबाकी यासाठी वापरता येतं। मुलाकडे हे दिल्यानंतर मजा पण वाटते, त्याला करमणूक होते त्याची। पुढील संख्या 8, त्याप्रमाणे मागील पुढील संख्या तो सहज समजू शकतो। 9 ने 1 10, 8 अधिक 2 10, 7 अधिक 3 10, 6 अधिक 4 10। माग पुढं करून पुष्कळ अशी गणित करू शकतो। बेरजेची वजाबाकीची पण करू शकतो तो।
8 + 1 7, 8 + 2 6, खूपच. 8 + 3 5. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी हे सामर्थ्य तो अतिशय सुंदरपणे हाताळू शकतो. तर हा. 2च्या पटीतील संख्या हा. समजून घेण्यासाठी हा. हा मॉडेल केलेला Slice आहे. केलाय, हा. हा. असं तो हा. संख्या अशा एक पट्टीप्रमाणे एक 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 फिरत जातात. वा 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 वा, छानच मस्त. वर्षाचे महिने कालमापन हा किती वाजले पण तिथं केलेलं आहे हा, सर. कालची, आजची आणि उद्याची तारीख, हो 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 हो. हा पुढील पुढील मागील मागील संख्या. संख्या. बरोबर. मुलांना मराठी विषयासाठी पण आम्ही काही फ्लॅशकार्ड अशी तयार केलेली आहेत. मी श्रीमती M.A. लेंडे गव्हर्नमेंट MHP येळूर या शाळेमध्ये आहे. आता इथंही मुलांना 0 ते 9 पर्यंत अशा संख्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार बेरीज आणि वजाबाकी गुणाकार अशी कल्पना आपण देऊ शकतो. आता उदाहरणार्थ 9 + 7 = 0. इथं 2 उत्तर आलं. या वजाबाकीचं उदाहरण आहे. 7 + 2 किती होतात रे, मग उत्तर सांग. मग तो उत्तर सांगतो, ते बरोबर एक बघ, चेक कर. याप्रमाणे आम्ही गट वाईज कृती Correct, घेऊ correct. शकतो. ही अपूर्णांकाची कृती आहे. हा 1/2 म्हणजे अर्धा भाग, हा आणि हे आपण फिरवून असं त्यांना पाव भाग, हा पाऊण भाग हा असं आम्ही त्यांना माहिती देऊ शकतो. त्याचप्रमाणे हा मासा आहे. या माशावरती हे गुणाकारच्या क्रिया केलेल्या आहेत. 5 सक्क किती होतात रे, मग तो सांगतो. मग तुझं उत्तर बरोबर आहे की नाही बघ बघू, असं आपण त्याला छान, छान. दाखवू शकतो. त्याचप्रमाणे घड्याळ आहे आणि इथं आठवड्याचे वार. आता त्याला आज कोणता वार आहे असं फिरवून तो आज सांगू शकतो. आज कोणता वार आहे सांग बघू, मग आज गुरुवार. याप्रमाणे तो सांगू शकतो. एकंदरीत मुलांना हसत खेळत असं शिकण्यासाठी खेळ खूपच शिक्षण. छान हा, ही उपक्रम राबवलाय. शतक दशक, ही दशक सुट्यांची कल्पना वेगवेगळे अंक आपण ठेवून असं मुलं ती करू शकतात. Okay. थँक्यू सर, धन्यवाद. नमस्ते सर. माझी शाळा MLPS येळूर. माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे हा. आणि पहिलीच्या मुलांच्यासाठी प्रथमतः मी 1 ते 5 अंकांची ओळख करून दिलेली आहे. इथं अंकामध्ये 1 आहे, नंतर हा 2, 10 मध्ये असे लिहितात 1 2 3. उदाहरणार्थ सर, वर्तुळ. हा वर्तुळ कसा येतो, त्याचा आकार कसा, त्यांच्या भाषेत गणिती भाषेत वर्तुळ, त्यांच्या भाषेत गोल. त्याच्याबरोबरच सर शब्दांची पण ठीक आहे. आहे, शब्द लेखन वाचन होऊ शकते. ठीक. पुढच्या शाळेकडं तर ही आहे शाळा MHPS येळूरवाडी येळूर. ठीक आहे. काय आणलाय? आम्ही आणलेलं आहे जादूच्या संख्या, हा त्याचबरोबर अंकांची ओळख 0 ते 9 पर्यंत. हा त्याचबरोबर चढता क्रम, उतरता क्रम या जादूच्या संख्यामध्ये, कशा रीतीने समजावता तुम्ही त्यांना? जादूच्या याच्यामध्ये हे आहे जादूच्या संख्यांची जादू. हा 1 ते 100 पर्यंत हे अंक आहेत. हा त्याचबरोबर इथं दुसरा आयटम जो मिळणार आपल्याला, नैसर्गिक संख्या सुद्धा होऊ शकतात त्या 1 ते 100 पर्यंत. हो 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 हो. त्यानंतर ह्यालाच आम्ही 1च्या अगोदर 0 जर जोडलं तर पूर्ण संख्या आपल्या तयार होणार या ठिकाणी. करेक्ट. त्यानंतर या चार्ट मध्ये आपण विषम संख्या पाहू शकतो. वा 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 वा. त्याचबरोबर जरासं पट्टी सरकली की नाही, संख्या झाल्या. दिसते. छान 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 छान. त्याचबरोबर इथं आपण संख्यांची ओळख. हा आता इथं आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतात. हा त्याच्यामधले आपल्याला 2 संख्या माहित आहेत, हा 25 आणि 35. त्याच्या अगोदरची संख्या कोणती राहणार, हा पुढील आणि मागील संख्या मागील ओळखण्यासाठी. संख्यांची छान. ओळख. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे पण तसंच आहे, हे उभ्यामध्ये येणार आहे. हा पुढची संख्या मागील संख्या. ठीक आहे. हा ओके. ह्याच्या अगोदरच्या संख्या कोणत्या असतील, 17च्या 2 दिलेला आहे, म्हणजे 16 आणि 15 ओळखायचं आहे. त्यानंतर हा चौरस आहे. हा या चौरस मध्ये हा त्रिकोण जर बेरीज केलं आपण यांची, 14 आणि 25 ची जर बेरीज केलं एवढीच तर बेरीज? उत्तर सेम येणार. हा दोन्ही आणि दोन्ही बाजूची सेम येणार. तिरकस बाजूच्या अंकांची बेरीज. बेरीज सेम येणार आहे. त्याचबरोबर 3 अंकामध्ये इथं तिरकस बेरीज समान येणार. हा 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 हा. अशा ज्ञानानंतर जादू ही चौरस हा. करतात की ते? करे 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 करे. त्यानंतर इथून येणार आणि उभे वरून खाली आजूबाजूला तिरकस सगळ्या बेरीज येणार. सेम येणार. सेम ठीक आहे. येणार. हा त्यानंतर इथं क्रम बघायचा आहे आपला, चढता आणि उतरता. हा हा हा. मग इथं आपल्याला उतरता क्रम बघायचा आहे. हा
तर इथं आम्ही खालून इकडून येणार 20 पासून हा. 20, खाली येणार. 19, हा इकडं आमच्याकडे 11 येणार लास्टला. त्यानंतर चढता क्रम तिथं आता 11 पासून इथं चढत आम्ही मुलांना आम्ही अशा प्रकारे दाखवू शकतो. ओके. हा बेचा पडा इथं तयार करू शकतो. कोणतेही पाडे तयार करू शकतो आम्ही. बेचा पडा अशा प्रकारे आम्ही कटिंग करून तयार करू शकतो. कारण मुलं असं केल्यामुळे आकर्षक बनतील. आणि संख्या तयार करायची आहेत. आणि मुलांना आवड म्हणून आम्ही राष्ट्रीय पक्षी इथं उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर आपलं याच्या ध्वजामध्ये आपल्या अशोक चक्र असते की त्या चाकांचा सुद्धा आम्ही उपयोग करून या ठिकाणी आम्ही 2 संख्या जवळ आल्या तर ती वाचन कशा प्रकारे केलं जातं. त्याचबरोबर इथे आम्ही भौमितिक आकृत्या घेतलेल्या आहेत. म्हणजे आकृत्यांची ओळख पण आकृत्यांची ओळख वेगवेगळ्या प्रकारे. घड्याळ आहे इथे घड्याळ आहे. वेळेची ओळख. भौमितिक आकृतींच्या साह्याने त्यांना वेगवेगळ्या आकृत्यांची पण ओळख करून देण्याचा प्रयत्न तुम्ही सुंदर प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर गाणी घेऊन आलेली आहेत. मुलांना अशा प्रकारे सांगितलं तर लवकर समजतंय. ओके ओके. आणि त्यांची सुद्धा व्यायाम सुद्धा होते या गाण्यामुळे. ठीक आहे. त्याचबरोबर कसं एक लिहायचं ते आम्ही 10 पर्यंत आम्ही त्यांच्या. खूप छान खूप छान. इकडे काय केलं आहे? नाण्यांची ओळख आहे. हे मुलांना 1 रुपया 2 रुपये नाणी नाण्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे आठवड्याचे वार आहे तिथं. आणि हे एक्सप्रेस आकड्यांची ओळख करत चालले. ठीक आहे ठीक आहे. हा बदकाचं चित्र काढलेलं आहे. त्यामध्ये दिलेली बेरीज करायची. बेरीज करून आलेलं उत्तर इथं आहे. त्या उत्तराप्रमाणे करायचा. खूपच छान खूपच छान. हे आकृती ओळखायची मुलांनी. त्रिकोण चौकोन. परत इथं फळं दिसत आहेत. हे मोठी संख्या लहान संख्या. ह्या मोठी संख्या लहान संख्या ओळखायची मुलांनी. ठीक आहे. खूपच छान खूपच छान उपक्रम. दशक सुट्टे पण आहे सर इथं दशक सुट्टे पण आहेत का? ठीक आहे. अशा रीतीने येळूरवाडी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूयात पुढच्या टीम कडे. नमस्कार युट्यूबर स्वागत नमस्कार ಮೇಡಮ್. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಶಾಲೆಯ ನಾವು ಸರ್ ನನ್ನ ಹೆಸರು ಎ ಮೊಜಂತ್ರಿ. ನಾನು ಸಹ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ಇಲ್ಲಿ KHPS ವಾಡಿ ಶಾಲೆ ಯಳ್ಳೂರವಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಲಿಕಲಿ ಘಟಕದಲ್ಲಿ ನಲಿಕಲಿ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನಡೀತಿರುವಂತಹ ಬೋಧನೋಪಕರಣ ಪ್ರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ನಲಿಕಲಿ ಸಂಪೂರ್ಣ 1ನೇ ಮತ್ತು 2ನೇ ತರಗತಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇದು ಗಣಿತದ ಮಾದರಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಂಬರ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆಗಳ ಕಲ್ಪನೆ ಕೊಡಬಹುದು. ಈ ಡಾಟ್ಗಳಿಗೆ ನಂಬರ್ಗಳನ್ನ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಮಗು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ ಗುರುತು ಹಿಡಿಯುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇದು ಮಗ್ಗಿಗಳ ಕಲ್ಪನೆ. ನೇರವಾಗಿ ಮಗು ಸಂಖ್ಯೆ ನೋಡಿದ ನಂತರ 2 1 2 ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅದೇ ರೀತಿ 3 1 ಮಗ್ಗಿ ಕೂಡ ಈಸಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇದು ಭಾಗಾಕಾರದ ಕಲ್ಪನೆ ಕೊಡಬಹುದು. 90ನ 5 ಭಾಗಿಸಿದಾಗ ಆನ್ಸರ್ ಹಿಡನ್ ಇರುತ್ತೆ. ಓಕೆ ಇದನ್ನ ಬಳಸಬಹುದು. ಅದೇ ರೀತಿ ಭಿನ್ನರಾಶಿಗಳ ಕಲ್ಪನೆ. ಭಿನ್ನರಾಶಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಫ್ರಾಕ್ಷನ್ಸ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಭಿನ್ನರಾಶಿ ಅಂದಾಗ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ 1 ಆಗ್ತದೆ. 2ನೇ 1 ಭಾಗ, 3ನೇ 1 ಭಾಗ, 4ನೇ 1 ಭಾಗ, 5 ಭಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಭಾಗ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಈ 3 ಸಹ ಒಂದೇ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಮೇಲೆ ಇದೆ. ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಆಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ. ದಟ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಕಾಲ್ ಶೇಪ್ಸ್. ಮಗು ಇವುಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಈ ಶೇಪ್ಸ್ ಗಳನ್ನ ಮಗು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಈ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಶೇಪ್ ಅದ ಆಕಾರಗಳನ್ನ ಮ್ಯಾಚ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಕರೆಕ್ಟ್. ಅದ್ರ ಜೊತೆಗೇನ ಇಲ್ಲಿ ಡಾಟ್ ಗಳನ್ನ ಆ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದ. ಎಷ್ಟು ಡಾಟ್ ಇದಾವೆ ಮುಂದೆ ತರಬೇಕು. ದಿಸ್ ಈಸ್ ರೊಟೇಟಿಂಗ್. ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇವು ಸಹ ಗಣಿತದ ಆಕಾರಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಇದು ಸಹ ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಓಕೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಂದಿತ್ತು ನಂಬರ್ಗಳು. ಈ ಸ್ಟಿಕ್ ಗಳನ್ನ ಕಟ್ಟಿಗೆಗಳನ್ನ ತೆಗೆದು ಪಟ್ಟಿಗಳನ್ನ ತೆಗೆದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಪಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಎಷ್ಟು ಕಟ್ಟಿ ಹಾಕ್ತೀರಾ ಅಂತ. ದಿಸ್ ಇಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸೇ ಮ್ಯಾಜಿಕ್. 1 2 3 4 ವರೆಗೆ ಬರುತ್ತೆ. ನಂಬರ್ ಹೇಳುತ್ತೆ. ಮಗುವಿನ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಕಲಿತಾ ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಕಲ್ಪನೆ ಸಹ ಮಾಡಬಹುದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಲರ್ನಿಂಗ್ 1 to 99 ನಂಬರ್ಸ್ ನೇರವಾಗಿ ಒಂದೇ TLM ನಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ 1 ರಿಂದ 99 ಎಲ್ಲಾ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಕಲಿಯಬಹುದು. 12 just take out this one, then when get the 2 by putting 2 here 21 22 23 म्हणजे 100 पर्यंत easily you can learn. ಇದು ಸಹ ಸೇಮ್ ಅದ ಅಂಕೆಗಳ ಕಲ್ಪನೆ. 1 ಅಂದ್ಕೂಲೆ 1 ಬೆರಳು ಏಕಾಪುಟ. ಓಕೆ 2 3 ಇಲ್ಲಿ ಇದು ಸಹ ಸೇಮ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್. ओके सहकार्य तुम्ही मस्त. छान छान वस्तू तुम्हाला इथं दिसत असतील. वळूयात या शाळेकडं. कुठून आलाय तुम्ही?
नमस्कार, मी सोळगे MHPS सोळगे येळूर या शाळेतून आज इथं प्रदर्शनाला इथं जमलेलो आहोत. काय काय आणलाय? आज मी इथं काट्यांचे संच आणलेला आहे किंवा मुलांना सुटे दशक शतक ह्याप्रमाणे दशकची ओळख करून देण्यासाठी काड्यांच्या साहाय्याने दाखवणार आहोत. तर आम्ही इथं ह्या रबरच्या साहाय्याने अधिक वजाबाकी कसं ह्या ठिकाणी कसं करायचं हे तिथं हे मुलांना शिकवणार आहोत. ठीक आहे. परत 10चे गट करून मुलांना 10चे गट करून आपण मुलांना शिकवणार आहोत व मुलांना खडे त्यांना खड्यांचा खेळ आधीच आवडीचा असतो, त्यामुळे खड्यांचाच वापर करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. खूपच छान. पैशांची ओळख त्यांना पटवून देतो. 1 रुपये 2 रुपये त्यांना पैसे माहिती नसतात की, म्हणून पैशाची ओळख करून देतो व त्यामुळे आकृत्यांची ओळख वेगवेगळ्या त्या आकृत्यांच्या आकारांच्या साहाय्याने तुम्ही करून देताय. गणिताच्या चिन्हांची ओळख करून देतो. तर इथं ते पण काही खूप छान छान खेळ आणलाय. पेन ही मुलांना 5-5 गट करायला सांगतो. गट. ठीक आहे. आणि हे मणी मोजून पण दाखवते. अशा रीतीने खूप छान उपक्रम या शाळेनं राबवलेला आहे. इथं पाहू शकता त्यांनी राबवलेले उपक्रम. वळूया पुढच्या शाळेकडे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा वस्तू इथं मांडलेल्या आहेत. ओळख करून घ्या आधी त्या शाळेची. नमस्ते सर, माझ्या शाळेचे नाव MHPS राजहंसगड. मी इयत्ता 1ली ते 2रीची टीचर आहे. माझे नाव आहे कल्पना. काय काय आणलंय तुम्ही इथं? मी आणले सापशिडी. मुलांना मनोरंजनातून त्याचं ज्ञान होते, संख्यांचं ज्ञान होते. इथं आहे क्रमवार संख्या, त्यानंतर इथं गुणाकार पाड्याची रचना, दशक सुटे शतक यांची कल्पना, त्यानंतर इथं बेरीज वजाबाकी, इथं संख्यांची ओळख 0 ते 9, त्यानंतर लहान आणि मोठा याचा आकार ससा मोठा ससाच्या रूपाने तुम्ही लहान इथं संख्या आहेत, त्यातून संख्यांची ओळख चढता क्रम उतरता क्रम तयार करू शकतो. त्यानंतर इथं घड्याळ आहे, घड्याळाची कल्पना देऊ शकतो. इथं आहे बेरीज. ठीक आहे, छान. इथं काही मनी टाकणार, 3 मनी इथं 2 मनी, एकूण मनी इथं खाली जमा झालेले असतात, ते मोजायचं आणि बेरीजची कल्पना दे. खूप छान छान छान. तिथं आहे इथं स्थानिक किंमत. मस्तच मस्त. अशा रीतीने तुम्ही पाहू शकता की खूप छान असं उपक्रम या शाळेने राबवलेला आहे. तुमचे खूप अभिनंदन. बोलूया पुढच्या ಶಾಲೆಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಇಲ್ಲೂ ಕೆಲವೊಂದು ನೀವು ವಿದ್ಯಾ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಆ ಶಾಲೆಯಿಂದ. ಸರ್, ಇದು ನಲಿಕಲಿ ಕಾರ್ಡ್. ನಲಿಕಲಿ ಕಾರ್ಡ್ ಆಲ್ರೆಡಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಹೊಸ ಕಾರ್ಡ್ ಬಂದಾವ ಈಗ. ಹಳಿ ಕಾರ್ಡ್ದಾಗ ಹಳಿ ಕಾರ್ಡ್ ಇದ್ದು 2008ನೇ ಸಪ್ಲೈ ಆಗಿದ್ದು. ಆ ಕಾರ್ಡ್ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, ಅದ್ರೊಳಗನ ಗಣಿತ ಕಲಿಕಾ ಹುಡುಗರದ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡಿದೇವಿ. ಇದ್ರದ್ದು ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಐತ್ರ ಎಷ್ಟ ಸಂಖ್ಯೆ 1 ರಿಂದ 100 ಮಟ್ಟ ಐತಿ. ಇದು 1 ರಿಂದ 100 ಮಟ್ಟ ಒಳಗೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅಂದ್ರೆ, ಈ ಒಂದೇದ್ರಾಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಮಸಂಖ್ಯೆ ಇದ್ರಾಗಿದ್ದು ಸೇರುವಂಗ ಐತಿ. ಅದ್ರಾಗಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇದ್ರಾಗ ಹಿಂಗೆ ಸೇರುತ್ತೆ. ಅದು ಸೇರಿದಾಗ ಈ ಸಮಸಂಖ್ಯೆ ಆಗಿ ಸಮಸಂಖ್ಯೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀರಾ. 2, 4, 6, 8 ಈ ಸಮಸಂಖ್ಯೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇದು ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ, ಆಡ್ ನಂಬರ್ಸ್ 1, 3, 5, 7, 9 ಈ ತರ ಈಸಿಯಾಗಿ ಹುಡುಗರನ್ನ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಏರಿಕೆ ಇಳಿಕೆ. ಇದು ಒಳಗೆ ಇತರ ಸೇರುತ್ತೆ. ಅದು ಇತರ ಹಿಂಗ ಇದು ಉದಾಹರಣೆಗೆ ಹಿಂಗ ಮ್ಯಾಗ ಇರ್ತಾನೆ ನಿಮ್. ನಾನು 19, 28 ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಮತ್ತೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. 30 ಹಿಂಗಲ್ಲ, ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಬೋದು. ನೋಡಿ, ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಹೋದಾಗ ಇದು ಏನ ಏರಿಕೆ ಇಳಿಕೆ. ಇದು 1, 2, 3 ಅದು 1, 2, 3 ಸೇರಿಸಿದಾಗ ಆಯ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು 11, 12 ಆಮೇಲೆ 2ರ ಮಗ್ಗಿ. ಮಗ್ಗಿ ಕೂಡ ತೋರಿಸಬಹುದು. ಸುಂದರವಾಗಿ ಆಯ್ತು. 2, 4, 6, 2, 2, 6, 8, 10, 12, 14, 15, 16, 17, 20. ಅದೇ ರೀತಿ ಇದು 3ರ ಮಗ್ಗಿ. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30 ಇಷ್ಟು. ಇದು ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದು ಲಾಸ್ಟ್. ಇಲ್ಲಿ 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 ಹಿಂಗೆ
ಇದು ನೋಡ್ರಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಫಸ್ಟ್ ಇದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಐತಿ ಹುಡುಗರಿಗೆ ಸಂಕಲ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಏನೋ ಓದು ಕಠಿಣ ಆಗೈತೆ ಅವಾಗ ಈಗ 1 2 3 4 5 5ರಾಗ 5 ಕೂಡ್ಸ್ರಿ ಅವಾಗ ಮುಂದ್ ಸಂಖ್ಯೆ ಹಸೋದು 1 2 3 4 5 8 10 5 5 10 ಅದ್ರ ಇದಕ್ಕೆ ಕಳೀರಿ 10ರಾಗ 5 ಕಳೀರಿ 10ರಾಗ 5 5 ಕಳೆದಾಗ 1 2 3 4 5 ಎಷ್ಟು ಉಳಿತು 5 ಉಳಿ ಈ ರೀತಿ ಈ ಒಂದು ತಿಳೊಳಗೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಕಳೆದು ಕುಡ್ಸೋದು ಮತ್ತು ಗುಣಾಕಾರ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಇದು ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಕ್ರಿಯೆಗಳು ಟೋಟಲ್ ಸಂಕಲನ ವ್ಯವಕಲನ ಗುಣಾಕಾರ ಭಾಗಾಕಾರ ಉದಾಹರಣೆಗೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲೇನೈತಿ ಯಾರ್ದು ಒಂದ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೇಳಿ ನೋಡಿ 1 1 2 2 4ರಾಗ 2 ಕಳೆದ್ರೆ 2 2 4ನ್ನ 2 ಭಾಗಾಕಾರ ಮಾಡ್ರೆ 2 ಅದೇ ರೀತಿ 3 4 2 4 8ನ್ನ 2ರಲ್ಲಿ ಭಾಗಾಕಾರ ಮಾಡ್ರೆ 4 ಎಲ್ಲಾ ಕ್ರಿಯೆ ಒಂದರಲ್ಲಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಎಷ್ಟು ಬಂದು 11 ಬಂದು ಒಂದು ಕಾರ್ಡ್ ಬರೀ ಯಾವ ಕಾರ್ಡ್ ಅದ ಇದು ಒಂದೇ ಕಾರ್ಡ್ ಯಾವ್ದ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಶೀಟ್ ಇತ್ತಲ್ಲ ಈ ಕಾರ್ಡ್ ನೊಳಗೆ ನಾವು 9 ಐಟಮ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಈಗ ಇದ್ರಾಗ ಎಲ್ಲ ಹಿಡ್ಕೊಂಡ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಮಗ್ಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಸಮಸಂಖ್ಯೆ ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ 2ರ ಮಗ್ಗಿ 3ರ ಮಗ್ಗಿ ಏರಿಕೆ ಇಳಿಕೆ ಎಲ್ಲ ಸಂಖ್ಯೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ವಿ ಇದ್ರಾಗ ಆಮೇಲೆ ಇದ್ರಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದ ಇದೊಂದ್ರೊಳಗ ಎಲ್ಲಾ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದ್ರಾಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಸಂಕಲನ ವ್ಯವಕಲನ ಏನೈತ್ಲ 1 2 3 4 5 5ರಾಗ 5 ಕೂಡ್ಸ್ರ 1 2 3 4 5 ಒಟ್ಟು ಟೋಟಲ್ 10 ಹಿಂಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಇದು ವಾರದ ದಿನಗಳು ಇವತ್ತು ಯಾವಾರ ಸರ ಗುರುವಾರ ಇವತ್ತು ಗುರುವಾರ ಇಂದು ಗುರುವಾರ ನಿನ್ನೆ ಬುಧವಾರ ನಾಳೆ ಶುಕ್ರವಾರ ಅದೇ ರೀತಿ ಇದು 1 ರಿಂದ 999ರವರೆಗಿನ ಏನಿಕೆ ಎಲ್ಲ ಇಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆ ಒಳಗೆ ನಾವು 1 ರಿಂದ 99 ಸಂಖ್ಯೆ ಮಾಡ್ಬೋದು ಉದಾಹರಣೆಗೆ 1 ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಿಡಿಸ್ತಾನ ಇದು ಇನ್ನ ಕೂಡ 11 ಇದು ಯಾವುದು ಯಾವ ಸ್ಥಾನ ಆಯ್ತು 10 ಸ್ಥಾನ ಇದು 100 ಸ್ಥಾನ 119 ಏರಿಕೆ ಮತ್ತು ಇಳಿಕೆ ನೋಡ್ರಿ ಹಿಂಗ ಏರ್ಕೋವಂತ ಹೋದ್ರೆ ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಹಿಂಗ ಇಳ್ಕೋವಂತ ಹೋದ್ರೆ ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಆಯ್ತಾ ಲೋ ಕಾಸ್ಟ್ ಯಾವ್ದು ಕಾಸ್ಟ್ ಇಲ್ಲ ₹1 ಖರ್ಚಿಲ್ಲ हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स ओके सर थँक्यू बोलूयात आता पुढच्या शाळेकडे इथं दिसत आहेत खूप सुंदर इथं पण उपकरणं तुम्हाला दिसतील त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी काय काय बनवलंय ते नमस्कार आम्ही श्री चांगलेश्वरी प्रायमरी स्कूल आम्ही इथं बनवलेला आहे बैलगाडी आयताचा आकार आहे आणि वर्तुळाचा आकार आहे याच्यापासून आम्ही बैलगाडी तयार केलेली आहे इथं आहे फिशच्या आकारामध्ये पाढे तयार केलेले आहेत 6 चौक 24 5 5 25 मुलांना एक आकर्षण वाढते आणि पाढे हे छान वाटलं मॅम ना आयात वगैरे दाखवलाय छकडी गाडी त्यांना जवळची वाटते मातीतली वाटते त्याच्यामुळे वेगवेगळे आकार जर याच्यात लांबी आहे लांबी रुंदी मोजू शकतात इथं घड्याळ तयार केलेलं आहे मुलांना मिनिट काटा तास काटा समजतोय आणि 5च्या पाड्यामुळे किती मिनिट झाले आहेत 5 मिनिट 10 मिनिट म्हणजे मिनिटं पण समजतील आणि तास पण समजतील इथं हे शेप आहेत ज्या आकारांची ओळख करून चौकोन आयत वर्तुळ त्रिकोण या चौकोनमुळे घन तयार होतो आयतमुळे घनायत तयार होतोय आणि हे आहे अंक मोजायला येतात 1 2 10 पर्यंत मोजू शकतात आणि बेरीज वजाबाकी करतात आणि काय कन्नडमध्ये पण केलाय वा 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 खूप छान तर अशा रीतीने यांनी हा उपक्रम राबवलेला आहे तुमचे अभिनंदन वळूयात पुढच्या शाळेकडे भरपूर अशी छान छान साहित्य आणलेले आहेत जाणूया याच्याबद्दल त्यांच्याकडूनच नमस्कार आम्ही ज्ञानसागर स्कूलच्या शिक्षिका आहोत आपण इथे वेगवेगळ्या अशा खेळण्यांमधून मुलांना शिक्षण देऊ शकतो त्यात आहे पहिला आपण एक संख्या जर बनवायची असेल तर वेगवेगळे अंक वापरून आपण ती संख्या बनवू शकतो उदाहरणार्थ मला 5 संख्या बनवायची असेल तर आपण त्या बेरीजच्या माध्यमातून सुद्धा ती संख्या बनवू शकतो 2 अधिक 3 केलं तर ती संख्या 5 बनू शकते अशी आपण वेगवेगळ्या नंबर्स तयार केलेले आहेत इथं आपण मुलांना एक शेप बनवलाय पण त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्स आहेत त्याच्यातून आपण मुलांना शेप्स दिले बैल दिसतोय माणूस दिसतोय आणि त्याच्यामध्ये खूप सारे भौमितिक आकार तुम्ही लपवलेले आहेत आणि ते मुलांच्या समोर तुम्ही सांगणार आहात ठीक आहे सुंदर इथे संख्यास्थानाचं चार्ट आहे जसं आपण पट्टी वगैरे वर करत
तसं ती संख्या दुसरी संख्या त्या संख्येच्या स्थानावर येते. त्याच्यातून मुलांना समजतं की कुठल्या स्थानी कुठली संख्या आहे आणि With this chart, you are making 4-digit numbers easily so Place that the value. children can understand. Yeah. Okay. of place value. Okay. 3 table. 3 1 जा 3 3 2 जा 6. We have made 3 tables. Okay. Pizza. Here pizza. Useful out of the waste. Can you imagine? Sharpened pencil waste that they have beautifully used to make such type of equipments. What is this, ma'am? Count and write number. For that we have made this. हे आपण काउंट करून त्याच्यावर किती आपण शॉर्पनरचं बेस्ट जे आहे ते पेन्सिलचं म्हणजे कोणाला आणखी माहिती मिळेल की वेस्ट पासून पण किती उपयोगी ते वस्तू आपल्याला नंबर बनवता जेवढे येते. त्याच्यावर नंबर्स लावलेले आहेत ते त्या नंबर वरती ठेवून सोडायचं. ओके. इथं आपण पायऱ्यां जिना बनवलेला आहे त्याच्यामुळे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स मुलांना लवकर समजू शकेल. डिजिटल ATM मशीन आम्ही बनवलेली आहे. आताच्या युगात मनी आपण डिजिटल कसं काढू शकतो त्याच्यासाठी आपण ATM मशीन सुद्धा बनवलेली आहे. अधिक वजा गुणाकार भागाकार हे एकाच माध्यमातून आपण शिकवू शकतो. जर आपणाला शिकायचं असेल 8 अधिक 2 किती होतात तर आता इथं अशा रीतीने त्या क्रिया तुम्ही टोटली क्रिया मुलांच्याकडून करून घेऊ शकता की 9 म्हणजे 9 अधिक 5 आपण सांगून त्यांच्याकडून करू शकतो. उत्तर करून घेऊ शकतो. हे सुद्धा प्लेस व्हॅल्यूच आहे अबॅकस टाइप. आपण इथं फक्त एक नंबर बनवलाय. जर आपण याच्यातले मनी काढले तर वेगवेगळा नंबर सुद्धा त्याच्यात तयार होऊ शकतो. ठीक आहे. खूप छान. इथं पण वेगवेगळे आकार, फ्रॅक्शन्स, shapes and types of angles. All these beautiful equipments they have made here. Congratulations team ज्ञानसागर. Thank you. इथं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा वस्तू इथं मांडलेल्या आहेत. विचारू त्यांनी कुठून आलेत आणि इथं काय सांगणार आहेत. आम्ही MHPS धामणे शाळेहून आलेलो आहे आणि इयत्ता 3रीच्या मुलांचा प्रोजेक्ट म्हणजे TLM तयार केलेली घेऊन सांगा या वस्तूबद्दल काय काय. आता मी इथं हातामध्ये धरलेलं आहे मुलांना संख्यांची ओळख असं म्हणजे पुढील अंक मागील अंक. पुढील अंक मागील अंक याची कल्पना मुलांना देत आहे. आणि दुसरं परत इथं मी एक हे केलेलं आहे मासा आणलाय. माशावर आम्ही अंक लिहिले गुणाकार दाखवण्याचा प्रयत्न केला. गुणाकार त्याचं उत्तर परत त्याचप्रमाणे वजाबाकी आणि इथं पहिलीच्या मुलांच्यासाठी खास इथं आम्ही वस्तू आता इथं 2 वस्तू ठेवले. मग हे 2 कुठे आहेत ही संख्यांची ओळख. ते वस्तू त्या डब्यामध्ये घालायची. त्या डब्यामध्ये घालायचं. ओके. छान. नेक्स्ट परत हे संख्यांचा क्रम. ठीक आहे. चढता क्रम उतरता क्रम. मस्त. मुलांना आणि हे पहिलीच्या मुलांना दुसरीच्या संख्या ओळख हे दाखवायचं. संख्या कोणत्या पण विचारायच्या. छान. परत हा समसंख्या समसंख्या आणि विषम संख्यांचा चार्ट. ठीक आहे. मुलांना कल्पना द्यायची. परत तिथं लहान मोठी पेक्षा मोठा पेक्षा लहान बरोबर. ठीक आहे. कोणाच्या आकृती दाखवून त्यांना आकारांचं ज्ञान करून द्यायचं. ठीक आहे. मस्त. ते झालं. असं इथं वारांच्या माहितीसाठी खूप छान मासे वगैरे आणायचं त्यांना आवड निर्माण करायची आणि वार शिकवायचे. ठीक आहे. परत इथं अपूर्णांकाची कल्पना दिली आहे. ओके. अपूर्णांक ठीक आहे. 1/2 अर्ध दाखवायचं. पूर्ण दाखवायचं. पूर्ण भाकरी अर्धी भाकरी पण सांगायचं. इथं 3/4 1/4 त्याची कल्पना. छान. तर या छान उपक्रमाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. वळूया पुढच्या शाळेकडे. देख सकते कि ढेर सारे सुंदर चीजें यहाँ पर रख रखी है. उन्हीं से पूछेंगे कहाँ से आए हो, क्या बताना चाहते हैं. मेरा नाम फरीदा मुजावर है. मैं धामने उर्दू स्कूल से आई हूँ. UHPS धामने. ओके. तो बताइएगा आपने यहाँ पर क्या क्या लाया है? हिसाब के ताल्लुक से रखने वाले जो चीजें बनाई हैं
जो बच्चों को आयदाद बता सकते हैं, अल्फाज में बता सकते हैं। फिर बाद में ये पेड़ पर कितने फल उगे हैं उसकी आयदाद बता सकते हैं। फिर बाद में नारियल कितने उठे हैं। फिर बाद में आयदाद है, अच्छी बात ये है। ताक आयदाद है, ये ज़रफ़ की निशानी है, ये ज़रफ़ की निशानी है। फिर बाद में इसके पाँव कितने हैं ये बता सकते हैं। इसके दुम है, फिर आंखें हैं, आंखें कितनी है, तो बच्चा आसानी से बता सकते हैं कि फिर ये पहाड़े हैं, 2 से 10 तक लिखकर लाई हूँ। फिर ये बच्चे आसानी से पढ़ सकते हैं। 7 1 7 7 2 14 7 3 21 7 28 ये ऐसा सिखा सकते हैं। फिर बाद में ये इधर है और बच्चों को इस फलों के पेड़ों के माध्यम से आप पूछते हैं कि हाँ बाबा कितने फल है। ऐसी ढेर सारी चीज है। साइंस की भी मालूमात है, उर्दू की भी मालूमात है और मैथ्स की भी। रैबिट है, रैबिट है, रैबिट बड़ा छोटा की पहचान कराने के लिए अपने इसको यूज। तो अच्छी बात है, बच्चों को डेफिनेटली इससे यूज हो जाएगा। इसके लिए आपका हार्दिक हार्दिक अभिनंदन। चलिए चलते हैं आगे के स्कूल की ओर। तर इथं पाहू शकता छान छान इथं उपकरणं साधनं इथं ठेवलेले आहेत। विचारूया, इथं तर खूप छान छान वस्तू दिसायला, त्यांच्याकडूनच विचारून घेऊया। सर सांगा तुमची शाळा। सर नमस्कार, माझी शाळा MLPS कुरबरटी धामणे एस। मुलांच्यासाठी हा चढता क्रम उतरता क्रम एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे। याच्यातून या पट्ट्या उडून आम्ही त्यांना चढता व उतरता क्रम दाखवू शकतो। त्याच्यानंतर त्यांना संख्या वाचन करण्यासाठी सुटे दशक शतक हजार या घरामध्ये कशा पद्धतीने संख्या वाचन करायच्या ही माहिती देऊ शकतो। त्याच्यानंतर 12 तासाची घड्याळ आपण त्यांना दाखवून 24 तासाच्या घड्याळमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रोत्साहित करतो, कारण हे वेळापत्रक रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांना कल्पना आहे। व्यवहार ज्ञानामध्ये आम्ही त्यांना हे छान दिसत किलोचा आपण साखर किंवा बटाटे किलोवर लिटरची कल्पना असते। मग हे दूध पेट्रोल रॉकेल या लिटर मध्ये मोजतो, त्याची मापने आम्ही त्यांना व्यवस्थित दाखवू शकतो। आणि लहान मुलांसाठी पाढे बेरीज गुणाकार ह्या पद्धतीच्या क्रिया अशी चित्रे दाखवून त्यांना करून घेऊ शकतो। तर अशा रीतीने खूपच छान उपकरण या शाळेने राबवलेलं आहे, यासाठी तुमचे हार्दिक हार्दिक ಅಭಿನಂದನೆ। ನೋಡಿಯಾ पुढच्या ಶಾಲೆಗೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನ ಈ ಸ್ಕೂಲಿಂದ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳೋಣ, ಯಾವ ಸ್ಕೂಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ? ನಾವು KHPS ದಾಮ್ನೆ ಹೆಸ್ರಿ, ಅದು ಸ್ಕೂಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಇದು ಆಕೃತಿಗಳು ಅಂದ್ಕೆರೆ, ಪಂಚಭುಜಾಕೃತಿ, ವೃತ್ತ, ತ್ರಿಭುಜ ಎಲ್ಲ ಆಕೃತಿಗಳ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದಕ್ಕೂ ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಅಂತ ಬರುತ್ತೆ। ಇದು ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಮತ್ತು ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಅಂತ ಬರುತ್ತೆ। ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಜೋಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು, ಮಗ್ಗಿಗಳನ್ನ ಮಾಡಬಹುದು। ಇದು ಎಳಿತಾ ಹೋದ್ರೆ ಮಗ್ಗಿಗಳು ಬರ್ತವೆ, 2 1 2 2 4 2 3 6। ಆಮೇಲೆ ಇದು ಮಗ್ಗಿ 2 1 2 2 2 4 2 3 6 ಸಂಕಲನ ಮತ್ತು ವ್ಯವಕಲನ 32 ಪ್ಲಸ್ 12 ಈಕ್ವಲ್ ಟು 40 ಉತ್ತರ ಒಳಗಡೆ ಇದೆ। ಇದು ಸಂಕಲನ ಬರುತ್ತೆ। ನೋಟುಗಳು ಇದ್ದಾವೆ, ನೋಟುಗಳನ್ನ ನಾವು ಪರಿಚಯ ಮಾಡಬಹುದು। ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ 1 ರಿಂದ 9 ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಇದೆ, ಅದು ಕ್ಲಾಕ್ ಇದೆ। ಈ ತರ ಸುಂದರವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇದು ತಾಳೆಗರೆ ಅಂತ, ತಾಳೆಗರೆ ಕಡ್ಡಿಯಿಂದ ಮಾಡಬಹುದು। ಚಿಹ್ನೆಗಳು ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಫ್ರಾಕ್ಷನ್ಸ್ ಗಳು ಕಳಿಸಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿ ಭಿನ್ನ ರಾಶಿಗಳು ಇದೆ। ಇದು ಮೂಲ ಕ್ರಿಯೆಗಳು ಬರುತ್ತವೆ, ಪ್ಲಸ್ ಮೈನಸ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ಬರ್ತದೆ। ಸಂಖ್ಯಾ ವೃಕ್ಷ ಇದೆ, ಇದು ಆಕೃತಿಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಚೌಕ, ವೃತ್ತ, ಆಯತ ಅಂತ। ಇದರಲ್ಲಿನೂ ಮೂಲ ಕ್ರಿಯೆಗಳು ಬರ್ತವೆ। ಇದು ಮಗ್ಗಿಯ ಚಾರ್ಟ್ ಆಯ್ತು ಬಿಡಿ, सुंदरವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ। तुम्ही पाहू शकता की छान छान वस्तू इथं मांडलेल्या आहेत, आणि जाणून घ्या त्यांच्याकडूनच तुमच्या शाळेचं नाव आणि याच्याबद्दल माहिती। नमस्कार, माझे नाव विनया विजय अंबी, मी गव्हर्नमेंट MLPS मासकुंटी शाळेतून आली आहे। माझा कॉन्सेप्ट आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना अंकज्ञान 1 ते 10 पर्यंत जास्तीत जास्त अंकज्ञान कसं द्यावं ते। तर इथं आम्ही चहाच्या कपांचा उपयोग केलेला आहे। इथं मुलांनी ते डॉट्स मोजावेत आणि त्या डॉट्सनुसार त्याच्यावर कप ठेवावा। मस्त, अशा प्रकारे ते वेगवेगळे कप ठेवतात। असाच हा अनेक कॉन्सेप्ट आहे, ते पण एक अंकज्ञानच आहे। इथं हा किडा केलेला आहे आपण,
इथं त्या मुलांनी 1 2 3 असं मोजावं आणि ते बरोबर मोजून असं अंक त्या ठेवायचं. त्यामुळे त्यांनी नंतर कंप्लीट झाला येतात आमच्याकडे. इथं पुन्हा एक मासा आहे, त्या माशाचे काटे आहेत, त्या काट्यावर आपण आम्ही असा अंक घातलेला आहे. आता मुलांनी काय करायचे, पट्टी त्याच्यावर ठेवायची, ती पट्टी मोजायची आणि ती त्याच्यावर असं मोजून ठेवायची. हे असा हा कॉन्सेप्ट आहे. मग त्याच मुलांना जेव्हा आपण लिहायला लावतो तेव्हा आता बघा इथं डॉट किती आहेत, एकूण 6 आहेत. मग अशा मुलांनी एक 6 डॉट्स असं पण 6 मोजावं आणि घालायचं असं आणि याच्यावर असं 6 गिरवायचं. छान बेरीज असते. इथं आपण हाताचं असं मोजतोय. त्याचप्रमाणे मुलांनी इथं 4 मोडून करत असतात मुलं, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. करेक्ट. त्याच्या प्रकारे मुलांनी असं करून असं 1 2 3 4 ह्या हाताची 4 बोटं, ह्या हाताची पुन्हा 3 बोटं, 1 2 3 अशी लावायची आणि किती बोटं मोजलेत त्याची उत्तर इथं. ठीक आहे. आता दुसरीच्या मुलांना किंवा तिसरीच्या मुलांना हातचा सहित बेरीज आहे. मुलं जास्तीत जास्त कन्फ्युज करून घेतात. तर अशा वेळी आपण त्या मुलांना बिल्ले द्यावं आणि या बिल्ल्यामधून मुलांनी मोजून लिहितात. आता मी तुम्हाला जस्ट दाखवते. आता मी इथं गणित घातलेले आहे, मी घालते. 26 अधिक 25 तर उत्तर येणार आहे किती. तर मुलांनी 6 आणि 5 किती, 11. मुलांनी इथं 11 मुलं आठवतोय बरोबर. 11वर हातचा हा वर जातो अशा प्रकारे आणि हातचा आवाज गेल्यानंतर मुलं पुन्हा हे तिन्ही मिळून मोजायचं की त्याला 1 5 5ची संख्या शोधायची आणि ती त्यावर घ्यायची. किती आहे 5. गुणाकार हा पण पहिली ते तिसरीचाच कॉन्सेप्ट आहे. सोपा गुणाकार असतोय. तर मुलांना 2 गुणिले आता आपण गणित घालून द्यायचं आहे की आता आपण घालतो 5 गुणिले 4. आता मुलं काय करायचं, 5 गुणिले 4 म्हटल्यावर मुलांनी पहिला ही पट्टी 5 वर ठेवावी अशी ठेवली. त्याच्यानंतर मुलांनी पुन्हा ही पट्टी घ्यावी आणि ही 4 वर ठेवायची. छान. उत्तर त्याला 20 मिळतं. तो म्हणून 20 इथं उत्तर. मस्त. संख्या आधीची आणि नंतरची. 35 आधीची संख्या 34. त्याच प्रकारे आपण वेगवेगळ्या संख्या घालू शकतो. आपण 34ला छोटासा आहे, आपण एकदा 100 पाय ठेवायचं आणि ही संख्या अशी ठेवायची. इथं आता मी 45 संख्या घेतली. 45 वजा 10 किती, त्याला उत्तर इथंच मिळते. किंवा 45 अधिक 10 किती, त्याला उत्तर इथंच मिळते. 55. ठीक आहे. नवीन काही गोष्टी आणलाय तुम्ही, यासाठी नक्कीच याचा उपयोग मुलांना होईल. यासाठी तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. तर ವಳುವಿಯತ್ ಕುರ್ಚಿಯ ಶಾಲೆಗಡ ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸುಂದರವಾಗಿರೋ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ಅವ್ರನ್ನೇ ಕೇಳೋಣ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಏನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ನಮಸ್ತೆ ಸರ್, ನನ್ನ ಹೆಸರು ಶಿವಲೀಲಾ ಎಸ್ ಪಾಟಲಿ ಅಂತೇಳಿ. ನಾನು ಧಾಮ್ನೆ ಕ್ಲಸ್ಟರ್ನ ಸರ್ಕಾರಿ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಮಸ್ಕೊಂಡಟ್ಟಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದು. 1ರಿಂದ 3ನೇ ತರಗತಿಯ ಕಲಿಕೋಪಕರಣಗಳು ಇಲ್ಲಿದ್ದಾವೆ. ಇದು ಗುಣಾಕಾರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಂಕಿಗೆ ಯಾವುದೇ ಅಂಕಿ ಅಥವಾ ಸಂಖ್ಯೆಗೆ 0ಯಿಂದ ಗುಣಾಕಾರ ಮಾಡಿದರೆ 0 ಬರುತ್ತೆ ತಿಳಿಸೋದು. ಆಮೇಲೆ ಇದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಸಮ ಚಿಹ್ನೆ ಸಹಿತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವುದು ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಯಾವುದು ಸಣ್ಣದಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಅದರ ಚಿಹ್ನೆ ಹಾಕೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಸಮ ಈ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸೋದು. ಇದು 1ನೇ ತರಗತಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದು 10 ಮತ್ತು ಬಿಡಿ ಸ್ಥಾನಗಳ ಕಲ್ಪನೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಸರಿ ಮತ್ತು ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆಗಳ ಕಲ್ಪನೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಕೂಡ ಸ್ಥಾನ ಬೆಲೆ 548 ಇದಂದ್ರೆ 504. ಇದು ಮನೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಮೂಲಾಕೃತಿಗಳು. ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟಿದೆ, ಆಯತ ಎಷ್ಟಿದೆ, ಆಮೇಲೆ ವೃತ್ತಗಳೆಷ್ಟು. ಆಮೇಲೆ ಇದು ಭಿನ್ನ ರಾಶಿ ಕಲ್ಪನೆ ಅಂದ್ರೆ ಇದು 2ನೇ 1, ಇದು ಕೂಡ 2ನೇ ಆಗಿದೆ. ಇದು 4ನೇ 3, ಇದು 3ನೇ 2, 4ನೇ 2. ಆಮೇಲೆ ಇದು ಏರಿಕೆ ಮತ್ತು ಇಳಿಕೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ. ಇದು ಕೂಡ ಸ್ಥಾನ ಬೆಲೆ ಕಲ್ಪನೆ. ಇದು ಕೂಡ ತರ ಸುಂದರವಾಗಿರೋ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಸಲುವಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಓಕೆ, ನೋಡೋಣ ಮುಂದಿನ ಶಾಲೆ. ನೀವೇನೇನು ತಂದಿದ್ದೀರಾ, ತಮ್ಮ ಪರಿಚಯ? ಸರ್, ನಾನು ಸರ್ಕಾರಿ ಕನ್ನಡ ನನ್ನ ಹೆಸರು ಶಾರದಾ ಬಸಪ್ಪ ಬೆಳಿಗ್ಗೆ. ಸರ್ಕಾರಿ ಕನ್ನಡ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ದೇವಗನಟ್ಟಿ, ರಾಷ್ಟ್ರ ದಾಮನೇರಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಖ್ಯೆಗಳ ಕಲ್ಪನೆ, ಆಮೇಲೆ ರೇಖೆ ಅಡ್ಡ ಮೂಲಾಕೃತಿಗಳ ಕೊಡ್ಬೋದು, ರೇಖೆಗಳು ವೃತ್ತಗಳು ಇದನ್ನು ಕೊಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಸಂಕಲನ, ಆಮೇಲೆ ಭಿನ್ನ ರಾಶಿ ಕಲ್ಪನೆ. 1/3 1/4 ಕರೆಕ್ಟ್. ಇದು ವ್ಯವಕಲನ ವ್ಯತ್ಯಾಸ, ಮೂಲಾಕೃತಿಗಳು ಮಕ್ಕಳ
ತ್ರಿಭುಜ ವೃತ್ತ ಇದರಲ್ಲೇ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಮಾಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಚಿಕ್ಕದು ದೊಡ್ಡದು ಸಮ ಸರಿ ಸಂಖ್ಯೆ ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ 1 3 5 7 ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ 2 4 6 ಸರಿ ಸಂಖ್ಯೆ ಸಂಕಲನಗಾನ ಸಂಖ್ಯಾ ಸಂಕಲಕ ಮೊತ್ತ ಗಾತ್ರದ ಕಲ್ಪನೆ ಚಿಕ್ಕದು ದೊಡ್ಡದು ಸಮ ಕರೆಕ್ಟ್ ಆಮೇಲೆ ಏರಿಕೆ ಇಳಿಕೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಶೇಪ್ದಿಂದ 3ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಬರುವಂತ ಇಷ್ಟ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಇದು ಸ್ಥಾನ ಬೆಲೆಗಳ ಕಲ್ಪನೆ. ಇದು 1 ರಿಂದ 100ವರೆಗೆ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಬಿಚ್ಚಾಕತ್ತವ್ರ ಗಾಳಿಗೆಲ್ಲ. ಇದು ಏರಿಕೆ ಕ್ರಮ. ಇದು ಯಾವ್ದ್ರಿಂದ ಗುಣಾಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಗುಣ್ಯ ಎಷ್ಟು ಬರ್ತೈತೆ ಅನ್ನೋದು. ಇದು ಗುಣ್ಯ ಗುಣಕ ಗುಣಲಬ್ಧ. ಇದು ಇದರಿಂದ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಸಂಕಲನ 10 0. ಸುಂದರವಾದ ವಸ್ತುಗಳ ತಂದಿದ್ದೀರಾ, तमगे धन्यवादಗಳು. होगो ना नेक्स्ट स्कूलಗೆ. इथं पण तुम्ही पाहू शकता सुंदर वस्तू इथं मांडलेल्या आहेत. पाहूया वस्तू कुठल्या शाळेकडून आलेल्या आहेत. नमस्ते मॅम, सांगा. नमस्कार, माझे नाव सौ SR जाधव, MLPS देवघर हट्टी शाळा. काय आणलंय? हे चलन, हे नोटा आणि नाण्यांची कल्पना दिलाय छोट्या चित्रांच्या माध्यमातून. त्यानंतर हे कालमापन आहे. त्यानंतर हे स्थान मूल्य आहे. सुटे दशक शतक यांची कल्पना आहे मुलांना. कल्पना दिलाय. त्यानंतर हा चढता आणि उतरता क्रम आहे. हा चढता आणि उतरता क्रम खूप छान. हा द्विमितीय आकार आहे. ते वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयत यांची माहिती आहे. हे द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार आहेत. त्याबरोबर हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार बघा किती चिन्ह आहेत. हे इंग्रजी महिने आहेत. हे त्रिमितीय आकार आहेत. घन, लोलक, शंकू, घनायत वगैरे कल्पना दिलाय. हे 1 ते 100 अंक आहेत. हे एक चित्रांच्या सहाय्याने अंक मोजायचे आहेत. हा बेचा आणि 3चा पाडा आहे. 1 के 2, 2 2 4, 2 6 असं हे फुलांच्या मध्ये. हे बेचे पाडे आहेत. हेही बेचे 10 चिन्ह आहेत. समान, मोठे आणि लहान याची कल्पना आहे. ठीक आहे. इथं सुंदर वस्तू या शाळेनं आणलेल्या आहेत, त्यासाठी तुमचे हार्दिक आभार. मॅम नमस्ते, मी उज्ज्वला पाटील, MHPS औचारहट्टी. तर सुटे, दशक, शतक मुलांना कसे दाखवायचे हे इकडचे करायचे आणि दाखवायचे. सुटे, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र. त्याच्यानंतर मुलांना चौकोन किंवा आयत किंवा दंडगोल घनवस्तूंची माहिती कशी द्यायचं, त्यांच्या रोजच्या वापरात कसा म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा सुंदर प्रयत्न झालेला आहे. त्याच्यानंतर हे घड्याळाची कल्पना आपल्या जीवनामध्ये कसं घड्याळाचं महत्व आहे किंवा दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास दोन्ही मिळून 24 तासाचं महत्व. त्याच्यानंतर आपले लहान मुलं काय करतात, पैसे खेळण्यामधले पैसे वापरतात. मग ते पैशांचा वापर करून आम्ही 50 अधिक 50 मग किती होतात 100. पैशांची कल्पना पण व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर 100 मधून 50 गेले तर किती राहिले हे पण महत्व समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे आता हे त्यांना आंबे किंवा चांदण्या माहिती असतात. मग हे असं हातामध्ये घालून त्यांना सांगायचं हे किती आहेत बाळ, हे किती आहेत हे मोजून बघ, तुला आंबे माहिती आहेत नाही असं. त्याच्यानंतर आता हे अधिक, आता कुठली 1 ते 10 पर्यंत कुठल्याही संख्या घ्या पण बेरीज किती आली पाहिजे 10 आली पाहिजे. त्याच्यानंतर इथं गुणाकार किंवा वजाबाकी अधिक यांची बेरीज किंवा गुणाकार केला तरी किती आलं पाहिजे, उत्तर 20 आलं पाहिजे असं सांगायचं. त्याच्यानंतर हे सुटे, दशक, शतक, हे सुटे, त्याच्यानंतर हे दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र. ठीक आहे. सुंदर ಉಪಕ್ರಮ ರಾಬವಲಾय, त्यासाठी तुमचे हार्दिक आभार. ಧನ್ಯವಾದ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಸುಂದರವಾದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನೇ ಕೇಳೋಣ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಏನೇನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ನಮಸ್ತೆ, ನಾನು ಸಂಜಯ್ ಕಿತ್ತೂರ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಹತ್ತಿರದ ಸರ್ಕಾರಿ ಕನ್ನಡ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಯರಮಳ್ಳಿ ಆಗಿದ್ದು
ನಾವು ಇವತ್ತಿನ ಪಪೆಟ್ ಶೋನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಯುವಂತ ಒಂದು ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದಂತ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಾವು ಪ್ರದರ್ಶನಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಬಾತುಕೋಳಿ ನಾವು ಮಾಡಿ ಆ ಬಾತುಕೋಳಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏರಿಕೆ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಳಿಕೆ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಇರಿಸೋದು ಯಾವುದು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಇದೇ ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ನಾವು ತೋರಿಸ್ತೇವೆ. ಈಗ ಇದು ಏರ್ಕೋತಿರ್ತೀವಿ 1 ರಿಂದ 12. ಇದನ್ನ ನಾವು ಇಂಗ್ಲಿಷ್ದಾಗ ಅಸೆಂಡಿಂಗ್ ಮತ್ತು ಡಿಸೆಂಡಿಂಗ್ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಅದನ್ನ ಮತ್ತು ಇಳಿಕೆ ಕ್ರಮದಲ್ಲಿ 12 ರಿಂದ 11, 11 ರಿಂದ 10 ಹೀಗೆ ನಾವು ಇಳಿಕೆ ಕ್ರಮದಲ್ಲೂ ತಗೋಬಹುದು. ಜೊತೆಗೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗಡಿಯಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಈ ಗಡಿಯಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಗಲಿ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಹಗಲಿ 12 ಗಂಟೆ, ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ, ಒಟ್ಟು ಒಂದು ಪೂರ್ಣ ದಿನದ 24 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ನಾವು 1 ರಿಂದ 12 ಹಗಲಿ ಅಂತ ಅಂತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 1 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 12 ತನಕ ಒಂದು ಟೈಮಿಂಗ್ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿ 12 ರಿಂದ ಮತ್ತೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 1 ತನಕ ಅದು ನಾವು ಒಂದು ಟೈಮಿಂಗ್ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕೆಲವೊಂದು ಜಗೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವ ರೀತಿ ಈಗ ನಾವು KSRTC ಒಳಗೆ ಹೋದ್ರು, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋದ್ರು, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಏನಾಗ್ತದೆ 13, 14, 15, 16 ಈ ಹವರ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಟೈಮಿಂಗ್ ಅದು. ಈ ಹವರ್ಸ್ ಅದು ನಾವು ಪರಿಚಯನ ಕೊಡಬಹುದು. ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಗ್ಗಿ ಅದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಗ್ಗಿ 2 ರಿಂದ 2, 1, 2, 2, 4, 2, 3, 6 ಆಮೇಲೆ 3 ಮಗ್ಗಿ ತಗೊಂಡ್ರು 3, 1, 3, 3, 2, 6, 3, 3, 9 ಈ ರೀತಿ ಮಗ್ಗಿ ಕಲ್ಪನೆ ಕೊಡಬಹುದು. ಇದೇ ನಾವು ಕೂಡಿಸೋದು ಮತ್ತು ಕಳೆಯೋದನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಕಲಿಸ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ತಲೆಯಾಗ ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ತಗೋಬೇಕು. 2 + 4 ಎಷ್ಟು ಆತಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ಕೇಳೋದು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ನಾವು ಉತ್ತರ ಇಡಂಗಿಲ್ಲ, ಆ ಮಕ್ಕಳ ಕಡೆಯಿಂದನೇ ಉತ್ತರ ಬರಬೇಕು. ಓಕೆ, ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ಹೇಳಿ. ಸರ್, ನಾನು CP ತಾಳೇಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ KLPS ಯರಮಳ್ಳಿ ಶಾಲೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಪಾಠೋಪಕರಣಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಇದು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಧ್ಯೆ ಅನ್ನೋದು, ಅಂದ್ರೆ ಲೋ ಕಾಸ್ಟ್ ಲೋ ಬಜೆಟ್ ನಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿರೋದು. ಇದು ಮಾರ್ಚಿಸ್ ಪಟ್ಟಿ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಅಂದ್ರೆ 2 ಇದೆ. ಇದು 1ನೇ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡುವಂತದ್ದು. ಇದು 2ರ ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟು ಅಂದಾಗ ನಾವು 3 ಅಂತ ತಗೋತೀವಿ, ಮತ್ತು 2ರ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಅಂತ ತಗೊಂಡಾಗ 1 ಅಂತ ಬಳಸ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇದು 1ನೇ ತರಗತಿಗೆ ಬಳಸಿದಾಗ ಇದನ್ನ ನಾವು ಹೈಯರ್ ಕ್ಲಾಸ್ 2ನೇ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ನಾವು ಇದನ್ನ ಬಳಸಲಿಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಸರ್. ಆಮೇಲೆ ಇದೊಂದು ಚಾರ್ಟ್ ಇದೆ. ಈ ಚಾರ್ಟ್ ಒಳಗ ಮೂಲಕ ನಾವು ಬರ್ತೇವೆ ಆಟದೊಂದಿಗೆ ಕಲಿಕೆ ನಾವು ಇದನ್ನ ಹಿಂಗ್ ಹೋಗಿತೇವ್ರಿ. ಹೋಗಿದ್ಮೇಲೆ ಇವು ಯಾವ ಭಾಗಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಬಂದದಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಇದನ್ನ ಸರಿಸಿಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅವಾಗ ಇದನ್ನ ಹೇಳಿದಾಗ 1400 ಚೆನ್ನಾಗಿದೆ 14 ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇದನ್ನ ಬಳಸ್ತೇವೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಒಂದು ಚಾರ್ಟ್ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದೇ ಚಾರ್ಟ್ ನಾಗ ಮಗು 0 ಇಂದ 99ರವರೆಗೆ ಅವನು ಕಲ್ಪನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೋತಾನ್ರಿ. ಇದು ಬಿಡಿ ಸ್ಥಾನದ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಇರಿದಾಗ ಇದು ಮಾಡ್ಕೋದು. ಇದ್ರಾಗ ಗಡ್ಡಿ ಬಿಡಿ ತಗೊಂಡಿವಿ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾಚಸ್ ಹಾಕ್ಯಾರಿ. ಇದ್ರೊಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗ್ ಹಾಕ್ತಿವ್ರಿ ಮೇಡ ಸರ್. ಹಿಂಗ್ ಹಾಕಿದಾಗ ಇದು ಹ್ಯಾಂಡ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಮಳಿ ಇದು ತಗೊಳ್ತೀವಿ. ಇದು ಹಿಂಗ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ 8 ಇದ್ರೆ ಇದು 91 ಆಯ್ತು, 91, 92, 93. ಈ ಕಾರ್ಡ್ ಬದಲಾಯಿಸಿದ್ರೆ ಅವಾಗ ಇಲ್ಲಿ 8 ಇಡ್ತಾನ. 87 ಮಾಡಪ್ಪ ಅಂದಾಗ 87 ಮಾಡ್ತೀವಿ. ಪೆಪ್ಪರ್ ಶೂ ಅಂತ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಸರ್. ಹಾಗೂ ಈಗ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಗಣಿತ ಒಳಗೆ ಇದನ್ನ ಬಳಸ್ತಾರೆ. ಕೈ ಒಳಗೆ ಹಾಕೊಳ್ಳೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ತೋರ್ಸೋದು. ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಎಷ್ಟು ಅದಾವ ಎಣಿಸು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು 10 ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. 10 ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ 10ಗಳನ್ನ ಮತ್ತೆ ನಿನ್ ಜೀವನ ಒಳಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀಯ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಹಿಂಗ್ ಕೈ ಒಳಸೋದ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಬಳಸಿದಾಗ ನನ್ನ ಬೆರಳುಗಳು 10, ಕಾಲು ಬೆರಳುಗಳು 10, ರಾವಣನ ತಲೆ 10 ಅಂತ ಅನ್ನುವಂತ ಕಲ್ಪನೆಗೆ ಇದನ್ನ ನಾವು ಗಣಿತ ಒಳಗ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ಪ್ರತಿ 1 ರಿಂದ 10 ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಚಿತ್ರಗಳನ್ನ ತಗೊಂಡಾಗ ಇದು ಕನ್ನಡ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಇರುವಂತ ಪೆಪ್ಪರ್ಸ್ಗಳನ್ನ ನಾವು ಕೈ ಒಳಗೆ ಹಾಕೋಬಹುದು. ಈ ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಇದು ಕೋಳಿ ಹುಂಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಹುಂಜಿನಿಂದ ಏನೇನ್ ನಿನ್ಗೆ ಲಾಭ ಅದ? ನಾವು ಮೊಟ್ಟೆಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾಂಸಗೋಸ್ಕರ ಸಾಕ್ತಿವಿ. ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ. ಮತ್ತು ಕೋಳಿ ಮತ್ತು ಹುಂಜನ್ನ ನಾವು ಜನ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹಿಂಗ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರಣೊಳಗಿರುವಂತದ್ದು ಪೆಪ್ಪರ್ಸ್ಗಳ ಮೂಲಕ ನಾವು ಇದನ್ನ ತಗೋಬಹುದು ನೋಡಿ. ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಫಿಂಗರ್ ಪೆಪ್ಪೆಟ್ ಶೋ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್. ಫಿಂಗರ್ ಪೆಪ್ಪೆಟ್ ಶೋ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ರಗಸದ ಒಳಗ, ಕನ್ನಡ ಒಳಗ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಒಳಗ, ಗಣಿತ ಒಳಗ ನಾವು ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಇದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದ್ರಿ ಸರ್. ಅಕ್ಷರ ಕೂಡಿಸಿ ಏನಾಯ್ತು, ಈಗ ರ ಮತ್ತು ಸ ಸೇರಿದ್ರೆ ಏನಾಯ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ತೋರ್ಸೋದು ರಸ. ಆಮೇಲೆ ಹಿಂಗ ಶಬ್ದಗಳನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಕ ಇದನ್ನ ಬರ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿ ಒಳಗೆ COEPT, ಈಗ CAT ಕ್ಯಾಟ್ ಆಯ್ತು. ಹಿಂಗ ಪದ ರಚನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕ ಆ ಮಗುವಿಗೆ ಕೆಲವೊಂದನ್ನ ಇಂಟ್ರಾಕ್ಟಿವ್ ಆಲ್ಫಾಬೆಟಿಕ್ ಅನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇದನ್ನ ಬಟ್ಟೆ ಒಳಗೆ ಮಾಡಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಒಂದೊಂದು ಬಟ್ಟೆ ಇದು ಯಾವ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಂತ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಗಣಿತ ಒಳಗೆ ಬರೋದನ್ನ ಮೋಜಿನ ಗಣಿತ ಅಂತ ಬರ್ತದೆ ಸರ್. ಇದು ಕ್ಯಾಲೆಂಡರ್. ಇದು ಹಳೇದು ತಗೋದನ್ನ ಇದು ಸ್ಲಿಪ್ ಮಾಡೀನಿ. ಇದು ಯಾವುದೇ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಯಾವುದೇ ತಿಂಗಳು ಯಾವುದೇ ವರ್ಷದ್ದು ತಗೋಬಹುದು. ಇದು ತಗೊಂಡಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಕಲನ ಮಾಡಿದಾಗ ಗುಣಾಕಾರ ಮಾಡಿದಾಗ ಗುಣಾಕಾರದ ಚಿಹ್ನೆ ಗುಣೇಕಾರ, ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ಚಿಹ್ನೆ ಈ ಹೆಂಗ್ ಬೇಕಾದಂಗೆ ಕೊಡಿಸ್ರಿ ಅದು ಒಂದೇ ಮೊತ್ತಾಗಿರ್ತದೆ. ಏನದು ಅದ್ರೊಂದು ಇಲ್ಲಿ ಟಿಪ್ಸ್ ಬರ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣದು ದೊಡ್ಡದು ಇದ್ರೊಳಗೆ ಈಗ 4
11ಕ್ಕಿಂತ 4 ಮತ್ತು 18 ಅದು ಇದ್ರೊಳಗೆ ಯಾವ್ದು ಚಿಹ್ನೆಗಳ ಮೂಲಕ ನಮಗೆ ತೋರಿಸಬಹುದು. ಕರೆಕ್ಟ್. ಅಕ್ಷರದಾಗ ಬರಿ ಹಾಕೊಳ್ಳೋದು, ಇರಿಕೆ ಕ್ರಮ, ಇರಿಕೆ ಕ್ರಮ, ಇದ್ರೊಳಗೆ ಇರಿಕೆ ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆ ಬರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಇರಿಕೆ ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆ ಬರಿ ಅನ್ನೋದು, ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ ಯಾವ್ದು ಅನ್ನೋದು ತೋರಿಸ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಒಳಗೆ ನಾವು ಇಷ್ಟು 9 ಫಲಿತಾಂಶಗಳನ್ನ ಮಗುವಿಗೆ ನಾವು ಪೂರೈಸ್ಕೊಳ್ಬೋದ್ರಿ. ಇದು ನೋಟಗಳ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಅವನಿಗೆ ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಸರ್ ನಾವೀಗ ಚಲಾವಣೆಗಳಿಗಿಲ್ಲ. ಭಾರತದ ನೋಟಗಳ ಹಾದಿಯೊಳಗೆ ಅದಾವ. 1000 ರೂಪಾಯಿದಾಗಿದೆ, 100 ಅದ, 1 ರೂಪಾಯಿ ಅದ, 10 ರೂಪಾಯಿ ಅದ, 2000 ಅದ, 500 ಅದ, 2000 ಅದ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಕಾಯಿನ್ಸ್ ಈಗ ಜಸ್ಟ್ ಈಗ ಬಂದಾವ. ಈ ಕಾಯಿನ್ಗಳ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಮೇಲೆ ನಾಣ್ಯಗಳು ಇವು ಇದು 1 ಪೈಸಾ, 2 ಪೈಸಾ, 5 ಪೈಸಾ, 4 ಆನೆ, 10 ಪೈಸಾ ಅನ್ನೋದು ನಾಣ್ಯಗಳ ಸಂಗ್ರಹಕ್ಕೂ ಮಗುವಿಗೆ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಹುಟ್ಟಿಸಿ ನಾನು ಹಿಂಗ ಹಳೆ ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಹವ್ಯಾಸ ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಇದನ್ನ ಮಾದರಿಯಾಗಿ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸಬಹುದು. ಲೀಟರ್ ಅಂದ್ರೆ ಈಗ ದ್ರವ ರೂಪದ ವಸ್ತುಗಳನ್ನ ನಾವು ಹಾಲು, ಮೊಸರು, ಮಜ್ಜಿಗೆ, ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್ ಗಳನ್ನ ಲೀಟರ್ ಗಳಲ್ಲಿ ಅಳಿತೀವಿ. ಈ ಲೀಟರ್ ಗಳನ್ನ ಅಳುವಾಗ ದೊಡ್ಡದಾಗ ML ಮಿಲಿ ಲೀಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ML ಅಂತ ನಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು 1 ಲೀಟರ್. ಅದೇ ರೀತಿ ಒಳಗೆ 1/2 ಲೀಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನೀವ್ ಇವತ್ತು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀಯಪ್ಪ, ನಿಮ್ಮ ಆಕಳ ಎಷ್ಟು ಲೀಟರ್ ಹಾಲು ಕೊಟ್ಟು ಬಂದಿ ಅಥವಾ ನೀನ್ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟು ಬಂದಿ, ನಾನು 1/2 ಲೀಟರ್ ಅಂತ ಆಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಇದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಸರ್. ಇದು ಕಾರ್ಡ್ ಶೀಟ್ ಒಳಗೆ ಮಾಡೀವಿ. ಇದು ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸಂಕಲನ ಮತ್ತೆ ವ್ಯವಕಲನ ನಾವು ಇದನ್ನ ಬಳಸ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನ್ ರೆಡ್ ಕಲರ್ದಾಗ ಬರ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ ಅದು ಆನ್ಸರ್ ಆಗಿರ್ತದೆ ಸರ್. ಈಗ ನೋಡಿ 1 9 1 10, ಅದೇ ರೀತಿ 8 2 10, 7 3 10, 1 ಹೋದ್ರೆ 8, 8 2 ಹಿಂಗ್ ಈ ಕಡೆ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಸಂಕಲನ ಆಗ್ತದೆ, ಈ ಕಡೆ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ವ್ಯವಕಲನ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋದು ಪರಿಗ್ರಹ. ಇದು ಒಂದ್ ಸಾಕೆಟ್ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದೀರಾ. ಬಸ್ ಆಮೇಲೆ ಇದು ವೃಕ್ಷ ರೀ. ಇದು ನಾವು ವೃಕ್ಷ ಇದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಾ ಏನೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೆಳಗಡೆ ಸೇರಿದ ಹಣ್ಣು ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಬರ್ಲದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಗಣಿತದ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನ ಕಲ್ಪನೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿದೇನ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಇದು ಇದ್ರೊಳಗೆ ಬೇರೊಳಗೆ ಏನಾಗದ ದಂಡಕ ಬೆಳೆಸ್ಕೊ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪಕ್ವ ಆದ ನಂತರ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು ಈ ಚಾರ್ಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡ್ತೇವೆ. ಅವಂಗ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಮೂಲಕ ಹಾಕೊಡಿದ್ರೆ ಮತ್ತು ಇದು ಸಂಕಲನಕ್ಕೆ ಈ ಚಾರ್ಟ್ ಎಲ್ಲ ಬಳಸ್ತೀವಿ. ವ್ಯವಕಲನಕ್ಕೆ ಇದು ಮತ್ತು ಗುಣಾಕಾರಕ್ಕ ಈ ಸಂಖ್ಯೆ. ಉತ್ತರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿರಂಗಿಲ್ರಿ ನಾವು. ಉತ್ತರ ಅವ್ನು ಬಿಡಿಸ್ಬೇಕು, ಹೇಳ್ಬೇಕು. ಮಗ್ಗೆ ಏನಂತ 8 7 56, ಆಮೇಲೆ 9 27 ಹಿಂಗ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ 6 4 10, ಇಲ್ಲಿ 10 ಹಾಕ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಬಿಲ್ಲೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಆ ಬಿಲ್ಲೆ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ಇಡೋಣ ದೃಢೀಕರಣ. ಚೆನ್ನಾಗಿ ಬಹಳ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಆದ ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದೀರಿ. ಅದ ಕಾರಣ ನಿಮಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ತಮಗೂ ಸರ ಧನ್ಯವಾದಗಳು. नमस्ते. म्हणून ते त्याच्याकडे आकर्षित होणार ती मुलं त्यावेळेला. आणि अशा प्रकारे आम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्यांचा उपयोग करून त्या मुलांना वाचन आवड आणि चढता उतरता क्रम, लहान मोठी संख्या याच्यामध्ये सगळं काही माहिती. तर तुम्ही पाहू शकता की जजेस पाहणी करत आहेत. हे इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचं आकलन त्यांना होत आहे. त्याच्या आधी शाळा MHPS देसूर. हे 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचं आकलन पहिलीच्या वर्गासाठी उपयोगी पडतं. हे हा जो आम्ही चार्ट केलेला आहे. त्यानंतर ह्या गणिताच्या मूळ 4 क्रिया आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चिन्हांचं इथं आकलन मुलांना चिन्हांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्यानंतर पहिलीच्या वर्गासाठी एक अंकी बेरजेचा वृक्ष हा तयार केलेला आहे. ह्या पट्ट्या सरकून आम्ही कोणत्याही अंकांची बेरीज वेगवेगळ्या अंकांची बेरीज करून उत्तर दाखवू शकतो. ठीक आहे. त्यांनी मुलांनी सुद्धा करू शकतात. त्यानंतर हा 2 आकडा पण आहे आणि बेचा पाडा ह्याच्यामध्ये मुलांनी म्हणू शकतात. बेके बे, बेदने 4, बेदने 6 अशा पद्धतीनं. त्यानंतर तो 5 चा पाडा आहे. पाडे तुम्ही बघू शकता. 5 के 5, 5 ने 10, 7 7 5 35 असं आता बघू शकतो. इथं पण रॉकेट्स आहेत. हे गुणाकार हे आहे. गुणाकाराची क्रिया दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार करून उत्तर मुलं सरकून ते उत्तर तयार करतात. ठीक आहे. आणि हे मापन आहेत. 1000 मिली म्हणजे 1 लिटर. त्याच्यानंतर 500 म्हणजे किलोग्राम ग्रॅम प्रमाणे लिटरची पण संकल्पना तुम्ही समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थान मूल्याचा तक्ता आहे. सुटे, दशक, शतक याची कल्पना मुलांना होऊ शकतो. त्यानंतर लहान मोठी संख्या हा हे मध्ये चिन्ह समान संख्या असतील तर छान वाटलं मला. ते करायचं पेक्षा लहान करायचं, पेक्षा मोठं. आता या बाबतीत 78 ही 17 पेक्षा मोठी आहे म्हणजे आपोआप असं करतील. त्या पद्धतीने मुलांना आकलन होईल. त्यानंतर हे भौमितिक आकृत्यांचं वेगवेगळ्या आकृत्या दाखवायचं, त्याप्रमाणे सर्कल फिरवून मुलांना ओळखण्यास सांगायचं. आयत,
त्यानंतर अर्धवर्तुळ ह्या अशा पद्धतीनं, त्यानंतर वर्तुळ ह्या अशा पद्धतीनं, वेगवेगळ्या आकृतींची माहिती करून दिलाय. त्रिकोण, त्यानंतर चढता उतरता क्रमची इथं पण म्हणजे जिन्याच्या स्वरूपात मुलांना समजण्यास सोपं जाईल आणि त्यांना आवडेल सुद्धा संकल्पना. इथं खडे कशाला आणलं टीचर? खड्यांचे हे 1 2 असं मोजून त्यांना बेरीज शिकवता येते, शिकवता येते, बेरीज शिकवता येते. तर अशा रीतीने सुंदर असा उपक्रम या शाळेनं राबवला, यासाठी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. वळूयात पुढच्या शाळेकडे. पुन्हा ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸುಂದರ ಸುಂದರ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಈ ಶಾಲೆ ಶಿಕ್ಷಕರು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನೇ ಕೇಳೋಣ ಅವರು ಏನೇನು ತಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹೇಳಿ ಮೇಡಮ್. ನಮ್ದು ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ, ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ರೇಸು. ನಾನು ಸುಮ್ತೀನ್ ನಾಡಗೀರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಶಿಕ್ಷಕಿ. ಇದು ಮಗುವಿಗೆ ಇದು ಹೇಳ್ಬೋದು ಸಂಖ್ಯೆಗಳ ಎಣಿಕೆ ಬರವಣಿಗೆ. ಇದು 7 ಇದ್ರ ಇದು ಹಿಂದೆ ನಾವು ಕನ್ನಡ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ಕಲಿಸ್ತೇವೆ ನಾವು, ಕನ್ನಡ ಮಾಹಿತಿ. ಇದು 7 ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸಂಖ್ಯೆ, ಇದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೆಂಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ. ಆಮೇಲೆ ಇದೇನಿಲ್ಲ ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ನಾವು ಈ ಮಗುವಿಗೆ, ಸಣ್ಣ ಮಗುವಿಗೆ ಸ್ಲೈಡ್ ಮಾಡಿ ಹಿಂದಿನ ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀರಾ. ಆಮೇಲೆ ಇದು ನಾಣ್ಯಗಳ ಪರಿಚಯ ಮಾಡೋದು, ಹಳೆ ನಾಣ್ಯಗಳನ್ನ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇದು 10 ಪೈಸಾ, ಇದು 20 ನಂಬರ್ ಪ್ರಕಾರ ಹೇಳ್ಬೋದು. ಇತ್ತು ನನ್ ಕಡೆ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ ಐದೇ ರೀ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಇದು ಸಂಕಲನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡಿಸುವುದರ. ಇದು 1ನೇದ ಮಗು ಏನ್ ಮಾಡ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ 2 ಇದೆಯಲ್ಲ, 2 ಹಾಕ್ತದೆ, ಈ ತೆಳಗ್ ಬೀಳ್ತದೆ. ಇದು 3 ಹಾಕ್ತದೆ, ಈ ಕೆಳಗ್ ಬೀಳ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಇದನ್ನ ಎಣಿಸ್ಬೇಕು. ಎಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಗ 5 ಅಂತಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಮಿಂಚುಪಟ್ಟಿಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿ, ಆಮೇಲೆ ಇದು ಒಂದು ಹಿಂದೂ ಮುಂದೆ ಮಧ್ಯ ಸಂಖ್ಯೆನ ಮಾಡಿದಿರಿ. ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ ಇದು ಸಂಖ್ಯೆ ಬೆಸ ಸಂಖ್ಯೆ, ಆಡ್ ನಂಬರ್ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸೇಮ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದು ಸಂಖ್ಯೆಗಳು ಅಂದ್ರೆ ಬಿಡಿ 10 100 ಕಲ್ಪನೆ. ಈಗ ಬಿಡಿಯಲ್ಲಿ 5 ಇದೆ, 5 ಇದು 3 10 ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ, 30. ಇದು 7 700 ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಕೂಡಿ 735. ಇವು ಸಂಖ್ಯೆಗಳು, ಇವು ಸಂಖ್ಯೆಗಳು, ಇವು ಚಿಹ್ನೆಗಳು, ಇವು ಐಸ್ ಕ್ರೀಮ್ ಕಡ್ಡಿಗಳು. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಖ್ಯೆ ಇಡೋದು ಒಂದು, ಈಗ 6 + 3 = 9. ಆಮೇಲೆ ಅವನು ಈ ಕಡ್ಡಿಯಿಂದ ಎಣಿಸಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದಿದೆ, ಇದು 3 ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಮಗು ಇಲ್ಲಿ ಇದು ಹಿಂದ ಮುಂದ 3 4 5 ಮುಂದಿನ ಸಂಖ್ಯೆ 4. ಸಂಖ್ಯೆ ಆಮೇಲೆ ಇದು ಒಂಥರ ಮುಂದಿನ ಹಿಂದಿನ ಸಂಖ್ಯೆಗಳು ಆ ರೀತಿನೂ ಬರ್ತೈತಿ. ಸಂಖ್ಯೆಗಳ ಪರಿಚಯನೂ ಆಗತ್ತೆ. थँक्यू मॅम, व्हेरी गुड. आणखीन काही सुंदर वस्तू या शाळेच्या शिक्षकांनी आणलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. सांगा टीचर, कुठल्या शाळेवर आलाय? MHPS झाडशेपूर, मराठी शाळा झाडशेपूर. काय काय आणलंय? हे ठोकळ्यांपासून इथं अंक घातलेले आहेत, म्हणजे अंकांची ओळख करून मुलांना अंकांची ओळख करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे इथं याच ठोकळ्यांवरती चिन्ह सुद्धा घेतलेली आहे, सगळी चिन्ह. आणि हे स्थान म्हणजे पहिल्यांदा स्थानमूल्य, त्याच्यानंतर हे लिहिलेलं आहे मध्ये. त्याच्यानंतर कॅलेंडरचा वापर करून बेस्ट आउट ऑफ वेस्ट याच्यामध्ये आम्ही दर्शक आणि सुट्याची ओळख करून दिली. ठीक आहे. बाद झालेला कॅलेंडर. आणि हे बिंचोके कशासाठी? ते पण मोजण्यासाठी केलेले आहे, म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी उपयोग मुलांसाठी. आणि बिंचोके अशी खूप मुलांचं खूप जवळचं नातं असतं, शिक्षणासाठी केलंय. आणि हे 10चे गट्टे केल्यामुळे मुलं गट करून शिकवला 10चे. आणि जर मुलांना कंटाळा आला असेल, काहीतरी ओवायची वगैरे आवड असेल, त्या मुलांना आपण होऊ शकतो. त्याच्यानंतर हे लहान आणि मोठं घोडाचं चित्र बघून लहान आणि मोठ्याची ओळख. नमस्कार सर, लहान आणि मोठ्याची ओळख दिलेली आहे. त्याच्यानंतर हे झाड, जोडणारं झाड, जोडणारं झाड सर, हे जोडणारं झाड अंक ओळखून. त्याच्यानंतर हे लहान आणि मोठ्यांचं चार्ट केलेलं आहे, विषम संख्या. त्याच्यानंतर हे आहे गुणाकाराचं. त्याच्यानंतर पपेट शो म्हटल्यानंतर आम्ही थोडस हे काय केलं तयार, पूर्णपणे कल्पना थोडीशी नव्हती त्यामुळे. आणि आमचे सगळे पपेटचे हे घ्यायचे. वा, छान, छानच केलं टीचर.
हे सगळं उपकरण या शाळेने आणलेलं आहे आणि यासाठी या शाळेचं हार्दिक ಅಭಿನಂದನ್. ಸುಂದರವಾದ ಉಪಕರಣಗಳನ್ನ ಸಾಹಿತ್ಯಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಮ್ಯಾಮ್? ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸರ್, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅವರನ್ನ ಕೇಳೋಣ, ಏನೇನ್ ತಂದಿರಾ, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತೂ ಶ್ರೀ ಮಗ್ಗಿ ತಿರುಗು ಚಕ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿವ್ರಿ ಸರ್. ಪ್ರಥಮ ತಮ್ಮ ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಾ? ಇದು ನಾವು ಕಮಲ್ ನಗರ್ ದೇಸೂಲ್ ಸ್ಕೂಲ್ ರೀ. ಇದು ಮಗ್ಗಿ ಚಾರ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿರುಗು ಚಕ್ರ ಮಗ್ಗಿ ಮಾಡಿವ್ರಿ. ಎರಡು ಇವು ಸ್ಮೈಲಿಂಗ್ ಬಾಲ್ ಇದು ಚಿತ್ರ ಕೊಟ್ಟು ವಾರದ ದಿನಗಳು ಮಾಡಿವ್ರಿ. ಇದು ತಿಂಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಮಾಡಿವ್ರಿ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ತಿಂಗಳ ಹೆಸರು ರೀ, ತಿಂಗಳ ಹೆಸರು. ಇದು ಸ್ಥಾನ ಬೆಲೆಗಳು, ಬಿಡಿ 10 ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಗಳನ್ನ ಗುರುತಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗುರುತಿಸೋದು ಸರ್. ಎಲ್ಲ ನಂಬರ್ಸ್ ಬರ್ದಿದೆ. ಸ್ಲೈಡ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಸ್ಥಾನಗಳನ್ನ ನಾವು ಹೇಳೋದ್ರಿ ಸರ್. ಆಮೇಲೆ ಇಡೀ ನಂಬರ್ ಹೇಳೋದ್ರಿ ಸರ್. ನಾವ್ ಯಾವ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹಾಕಿರ್ತಲ್ಲ ಆ ನಂಬರ್ ನೋಡಿ ಹೇಳೋದ್ರಿ ಸರ್. ಇದು ಇಲ್ಲೇ ಗಾಳಿಪಟದ ತರ ಇದೊಂದು ಏರಿಕೆ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಇನ್ಕ್ರೀಸಿಂಗ್ ಅಂಡ್ ಡಿಕ್ರೀಸಿಂಗ್ ಆರ್ಡರ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇದ್ರಿ ಇದು ಎಲ್ಲಾ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ಓದ್ಬೋದ್ರಿ. ದೊಡ್ಡದು ಚಿಕ್ಕದು ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದ್ರಿ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಸಮ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಬೋದ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಪ್ಲಸ್ ಮೈನಸ್ ಕೂಡ ಮಾಡಿದೇವ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಮೀನುಗಾಳ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಇದನ್ನ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಇದು ಮಾಡಿರಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮೀನಾ ಹಿಡಿಯುವಂತ ಒಂದು ಮೂಲಕ ಇದನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಇದು ಸಲುವಾಗಿ ತಮಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹೇಳಿ ಮ್ಯಾಮ್. ನಾನು KHPS ನಂದಿಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ತಂದಿದ್ದು ನಾ ಸ್ಥಾನ ಬೆಲೆ ಬಗ್ಗೆ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ 1000 ಬಿಡಿ 10, 100, 1000 ಇವುಗಳ ಕಲ್ಪನೆ ಆಗ್ತದ. ಆಮೇಲೆ ಒಂದ್ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳಿದಾಗ ಅವರ ಈ ಸರಿಸುವ ಮೂಲಕ ಆ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ತೋರಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಮಗ್ಗೆಗಳಿದಾವ, 2, 3, 4, 5. ಈ ಮಗ್ಗೆಗಳ 2ರ ಮಗ್ಗೆನ ಇಲ್ಲಿ 2, 1ರಲ್ಲಿ 2 ಈ ರೀತಿಯಾಗಿ 2ರ ಮಗ್ಗೆಯನ್ನ 3ರ ಮಗ್ಗಿ 4, 5 ಮೂಲಕ ಬೆಸ್ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತು ಸಮಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನ ತೋರಿಸಲಾಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೇ ಗುಣಾಕಾರ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ 3 3 9 ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಹರಿಸುವ ಮೂಲಕ ಈ ತರ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದೀರಾ. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮ್ಯಾಮ್. ಸರ್, ನಮ್ದು ಸ್ಕೂಲು ನಮ್ದು ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಮಾರ್ಕಂಡೆ ನಗರ. ನಾವಿಲ್ಲೇ ಪಪೆಟ್ ಶೋ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಂದಿದ್ದೀವಿ. ಇವೆರಡು ಚಿಂಟು ಪಿಂಟು ಅಂತ ಇವತ್ತರ ಹೆಸರು. ಚಿಂಟು ಪಿಂಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವುಗಳ ಮುಖಾಂತರ ಸಂಕಲನ ಮತ್ತು ವ್ಯವಕಲನ ಹೇಗ್ ಮಾಡೋದು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತರ ಸಂಭಾಷಣೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಕಲನ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದನ್ನ ಒಂದು ನಿಮ್ಗೆ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಓಕೆ ಮ್ಯಾಮ್. ಹಲೋ ಚಿಂಟು, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ? ಪಿಂಟು, ಇವತ್ತು ಭಾನುವಾರ ಅಲ್ವಾ, ನಂಗ್ ಬೇಜಾರು ಬಂದಿದೆ. ಹೌದಾ, ಬೇಜಾರು ಬಂದಿದ್ಯಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗೋಣವಾ? ಸರಿ 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 ಸರಿ, ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ. ನಡೆ 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 ಹೋಗೋಣ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ತಾತ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮಕ್ಕಳ. ತೋಟಕ್ಕೆ ಬಂದ್ರ ಮಕ್ಕಳ? ಹೌದು ತಾತ, ಹಣ್ಣು ತಿನ್ಬೇಕನ್ಸ್ತಾ ಇದೆ. ಎಷ್ಟೊಂದು ಪೇರು ಇದೆ ಇಲ್ಲೇ ಗಿಡಗಳು. ನಂಗೆ ತುಂಬಾ ಹಸಿವೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಾ ತಿಂತೀನಿ ಪಿಂಟು, 4 ಪೇರು ತಿಂತೀನಿ. ಆಯ್ತಪ್ಪ, ನನ್ಗೂ ಹಸಿವಾಗ್ತಾ ಇದೆ, 4 ಪೇರು ತಿಂತೀನಿ. ಸರಿ, ನಾನ್ 4 ಪೇರ್ ತಿಂತೀನಿ. ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ತು. ಮಕ್ಕಳ, ಚಿಂಟು ನೀನ್ 4 ಪೇರು ತಿಂದಿ, ಪಿಂಟು ನೀನ್ 4 ಪೇರು ತಿಂದಿ. ಹೌದು, ನೀನ್ 4 ತಿಂದಿ, ನೀನ್ 4 ತಿಂದಿ. ಎಷ್ಟು ಪೇರು ಅದು? 8 ಅಲ್ವಾ? ಸರಿನಾ? सरी, गुड बॉय मಕ್ಕಳ. थँक यू थँक यू थँक यू. असलेल्या उपसाधनांचा किंवा साधनांचा योग्य रीतीने वापर करून मुलांच्या पर्यंत संभाषणे केले, पोहोचवण्याचा प्रयत्न, यांनी सुंदर असा प्रयत्न केलेला. त्यासाठी या टीमचे हार्दिक हार्दिक थँक्यू थँक्यू सर. आणि हे काडीपट्टी
वेस्ट ते घेऊन आम्ही काय केलेले पाठीमाग आउट ऑफ वेस्ट छान आउट ऑफ आम्ही एक प्राणीचं चित्र काढलेले आहे चित्र काढलोय परत तिथे टिपके ठेवलोय आम्ही मुलांना विचारा इथं किती टिपके आहेत बाळा त्यांनी म्हणतात टीचर 1 2 3 4 5 5 आहे 5 खडे ठेवू तिथे बाळ त्यांना काय करतोय 5 खडे ठेवतोय हे बघा इथं 1 2 3 4 आणि 5 इथं 5 कुठे बाळा इथं आहे 5 असं ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಹೇಳಿ ಸರ್ ಯಾವ ಸ್ಕೂಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಾ ನಾವು ತೀರ್ಥಗುಂಡಿಯಿಂದ ಬಂದೇವೆ ಇದು ಕಳೆನಟ್ಟಿಯಿಂದ ಬಂದೇವೆ ಸರ್ ಸರ್ಕಾರಿ ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಕಳೆನಟ್ಟಿ ಓಕೆ ಹೇಳಿ ಸರ್ ಇದು ಏನಿದೆ ಸರ್ ಈಗಾಗಲೇ ಸಂಕಲನ ತೋರಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಸಂಕಲನ ಅಂತಂದ್ರೆ 1 ರಿಂದ 3ನೇ ಹುಡುಗರಿಗೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಇಡ್ತೇವೆ ಅವಾಗ ಆ ಮಗುವಿಗೆ ಕರೆದು ಒಂದು ಹಾಕ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತು ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿದೆ ಸರ್ 5 ಇದೆ 5 ಇದನ್ನು ಗುಂಡಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸರ್ ಹೇಳಿ 5 ತೋಡ್ತಾರ 5 ತೋಣದೊಳೆ ಮಗು ಏನ್ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ 1 2 3 4 5 ಮಗು ನೀ ಎಷ್ಟಿದಾವೆ ಎಣಿಸ್ಪಾ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ ಆ ಮಗು ಅಂತೈತಿ 6 ಅಂತೈತಿ ಇಲ್ಲಿ 6 ಇಡಂಗಲ್ಲ ಮೊದಲ ಇದನ್ನ 6 ಇಡಂಗಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ಸರ್ ಕಾರ್ಡ್ ತಗೊಂತೇವೆ ಆ ಕಾರ್ಡ್ ತೋರ್ತೈತಿ ಆ ಕಾರ್ಡ್ದಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ 6 ಇಡ್ತೈತಿ ಕರೆಕ್ಟ್ ಹೀಗೆ ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಏರಿಕೆ ಕ್ರಮ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಇದನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಈಗಾಗಲೇ ಸೆಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು ಹಚ್ಚಿಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅವಕ್ಕೆಲ್ಲ ಅದಲ್ ಬದಲು ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿರ್ತೇವೆ ಅದಲ್ ಬದಲು ಮಾಡಿ ಇಳಿಕೆ ಕ್ರಮ ಅಲ್ಲಿ ಇದಾವಲ್ಲ ಕನ್ನಡ ಅಂಗಿ 1 2 ಇಲ್ಲಿ ಅಂಕಿಗಳ ಕಲ್ಪನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಹುಡುಗರ ಇಲ್ಲಿ 1 2 ಇದು 3 ಇದು 4 ಇದು 5 ಇದು 6 ಕರೆಕ್ಟ್ 7 8 ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದೀವಿ ಇಲ್ಲೂ 100 ರಿಂದ 10,000 ಮಟ್ಟ ಐತ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾ ವಿನ್ಯಾಸಗಳು ಕರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಗ್ಗಿಗಳೈತ್ರಿ ಅದನ್ನ ನಾವೇನು ಅಂಕಿ ಸಂಖ್ಯೆಗಳನ್ನು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೀಗಿದೆ ಸರ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹಾರ್ದಿಕ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಮಸ್ಕಾರ ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ನಿಮ್ಮ ಸುಂದರವಾದ ಆಕೃತಿಗಳನ್ನ ಹೂಗಳನ್ನ ಕೇಳೋಣ ಅವರಿಗೆ ಯಾವ ಸ್ಕೂಲಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಏನೇನು ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೇಳಿ ಮ್ಯಾಮ್ 10 ಹೂಗಳಿದಾವೆ ಸ್ಕೂಲ್ ಮ್ಯಾಮ್ KLPS ವಾಲ್ಮೀಕಿ ನಗರ್ ಕನ್ನಡ ಸ್ಕೂಲ್ ಇದು 10 ಗುಲಾಬಿ ಹೂ ಇದಾವು 10 ಗುಲಾಬಿ ಹೂ ಮಕ್ಕಳು ಎಣಿಸ್ತಾರೆ ಎಣಿಸಿದ್ಮೇಲೆ ಇದ್ರಲ್ಲಿ 2 ಬೇರೆ ಇದಾವ ಅಂತ ಕೇಳ್ಬೇಕು ಅವಾಗ ಇದನ್ನ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಇವ್ನ 2 ಕಳೀರಿ ಎಷ್ಟು ಉಳ್ದು ಇವ್ನ ಕೂಡಿಸ್ರಿ 10 ಅದು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಇದು ಗೊಂಬೆ ಇದೆ ಗೊಂಬೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೋಲ್ ಇದಾವೆ 2 ಕೋಲ್ ಇದಾವೆ 1 2 ಆ ಗೊಂಬೆ ಫ್ರಾಕ್ ಅಲ್ಲಿ ಟಿಕ್ಕಿ ಇಟ್ಟಿದ್ದು ಅವನ್ ಎನಿಸ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಎನಿಸ್ತಾವೆ ಇಲ್ಲಿ ಗಣಿತದ ಮೂಲ ಕ್ರಿಯೆಗಳಿದಾವೆ ಒಂದೊಂದು ಹೂ ಮಗು ತಗೊಂಡು ಒಂದೊಂದು ಆ ಲೆಕ್ಕಗಳನ್ನ 5 ಲೆಕ್ಕಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುತ್ತದೆ ಇವು ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳು ಮಕ್ಕಳನ್ನ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತವೆ ನಿಮ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟಿದಾವೆ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಹಂಗಾರೆ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳಿದಾವು ಎನಿಸ್ತಾರೆ 1 2 3 4 5 ಈ ಚಿತ್ರ ನೋಡಿ ಅಂಕಿಗಳನ್ನ ಎನಿಸ್ತಾರೆ ಇವರು ನಾನು ದೊಡ್ಡವನು ನೀನು ದೊಡ್ಡವನು ಅಂತ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾರೆ ಆಗ ಚಿಕ್ಕವನು ಈಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ನೀನು ಬಹಳ ಚಿಕ್ಕವನು ಅಂತ ಇದು ಹೇಳುತ್ತದೆ ಈ ತರ ಸುಂದರವಾದ ಇಲ್ಲಿ ಅಂಕಿಗಳನ್ನ ಕೂಡಿಸ್ಬೋದು ಕಳಿಬಹುದು ಗಣಿತದ ಮೂಲ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನ ಎಲ್ಲಾ ಮಾಡ್ಬೋದು ಮಕ್ಕಳು 1ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಇವನ್ ಕೊಟ್ರೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಇದನ್ನ ಹಾಕಿ ಇಲ್ಲಿ ಎನಿಸ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಾಲಿ अशा रीतीने म्हणजे वेगवेगळ्या गणिती क्रिया मुले इथे करू शकतात ओके थैंक यू टीचर यहाँ पर आप देख सकते हैं अलग अलग सी चीज है जानने की कोशिश करेंगे उन्हीं से किस स्कूल से वो आते हैं हेलो गुड आफ्टरनून सर
एक टॉय बेस्ड पेडोलॉजी एग्जीबिशन में आपका स्वागत है, वेलकम। उर्दू स्कूल येल्लूर से बोल रही हूँ। ये है पपेट, वेलकम पपेट। और ये है घड़ियाल, घड़ियाल है। उसके बाद में ये बिफोर आफ्टर नंबर है, बिफोर आफ्टर नंबर का घड़ियाल है। ये है ऑड नंबर, इवन नंबर। और ये है 1 to 10 तक। मतलब पपेट का यूज करके आप बताने वाले हैं कि ये सब चीजें कैसे काम करती हैं। हाँ, पपेट के साथ ही है। ये है, ये 3 डिजिट नंबर का है सर। पूरा पपेट बच्चे से 3 डिजिट नंबर पढ़ सकते हैं। बताते हो ना? हाँ। ओके, थैंक यू सर। बहुत छोटा सा उतना ही। थैंक यू वेरी मच।